वेलकम. आज आपण आपल्या सिलेबसमधला सेकंड ॲक्ट बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 बघितला. तो थोडा लंबा झाला व्हिडिओ, कारण की तो ॲक्ट पण खूप मोठा होता. हा ॲक्ट छोटा आहे आणि खूप इझी आहे. ठीक आहे. तर आपल्या ॲक्टचं नाव काय? द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009. हे आपल्या सिलेबसमधले पॉईंट आहेत. डेफिनेशन्स अँड ऑब्जेक्टिव्ज, तिथं ऑब्जेक्ट्स लिहिले आहेत. राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल अँड टीचर्स. सिलेबसची कॉपी माझ्याकडे आहे. द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009. त्यातले पॉईंट्स आहेत डेफिनेशन्स, ऑब्जेक्ट्स, राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल्स अँड टीचर्स. ठीक आहे. हेच पॉईंट आहेत आपण इथे लिहिलेले. याच पॉईंटवर आपल्याला हा ॲक्ट कवर करायचा आहे. ठीक आहे. ॲक्ट सुरू करण्यापूर्वी आपण त्या ॲक्टचं आउटलाईन बघून घेऊ कशी आहे नेमकी. यामध्ये टोटल 39 सेक्शन्स आहेत. म्हणजे छोटा आहे ॲक्ट. फक्त 7 चॅप्टर आहेत आणि एकच स्केड्यूल आहे. ठीक आहे. 39 सेक्शन्स, 7 चॅप्टर, एक स्केड्यूल. आयोगाने जर विचारलं द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनमध्ये टोटल किती सेक्शन्स आहेत, तर ॲन्सर आपला 39 लागेल. किती स्केड्यूल आहेत? 1 स्केड्यूल आहे. ठीक आहे. आता हे जे पॉईंट्स आहेत, डेफिनेशन्स, राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल अँड टीचर्स, हे सगळे पॉईंट्स ॲज इट इज या ॲक्टमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. पण आता हे सर्व 39 सेक्शन्स या सिलेबस रिलेटेड आहेत का? नाही. काही सेक्शन्स आपल्याला सिलेबसमध्ये विचारलेले नाही आहेत. आपल्याला फक्त डेफिनेशन विचारलेली आहे, राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन विचारलेलं आहे, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट विचारलेलं आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल अँड टीचर्स विचारलेले आहेत. तर या 39 सेक्शन्सपैकी फक्त 10 ते 15 सेक्शन्स या 4 पॉईंट्सला अप्लाय होतात. बट आपल्याला हा ॲक्ट वाचताना पूर्ण ॲक्ट वाचायचा आहे, कारण की छोटा आहे आणि सगळे 39 सेक्शन्स एकमेकांसोबत लिंक आहेत. ठीक आहे. तर आपण नाही का पहिले याचं आउटलाईन बघून घेऊया ॲक्टचं कसं आहे. तर यामध्ये नाही का चॅप्टर 1चं नाव आहे प्रिलिमिनरी. ठीक आहे. आणि यामध्ये आहे सेक्शन 1, सेक्शन 2. तर कुठलाही ॲक्ट जर आपण घेतला तर सेक्शन 1 काय सांगत असते त्या ॲक्टचं नाव आणि त्याचं टेरिटरी, तो कुठं लागू होईल. ठीक आहे. तर आपल्या सिलेबसमधला कुठलाही ॲक्ट जेव्हा वाचाल तुम्ही, तेव्हा त्यातलं सेक्शन नंबर 1 आणि सेक्शन नंबर 2 हे कॉमन आहेत. सेक्शन 1 हे सांगणार त्या ॲक्टचं पूर्ण नाव, त्याचा एक्सटेंट म्हणजे कुठल्या रिजनमध्ये तो अप्लाय होतो, आणि त्याचं डेट ऑफ कमेन्समेंट, कधीपासून तो इम्प्लिमेंटेशनमध्ये आला आहे, त्याची डेट. ठीक आहे. सेक्शन 2मध्ये प्रत्येक वेळेस एकच पॉईंट असणार आहे, तो म्हणजे डेफिनेशन्स. ठीक आहे. आता या ॲक्टमधले तुम्हाला काही टर्म्स ज्या समजत नसल्या किंवा नवीन वाटल्या, त्या प्रत्येक टर्म्सची डेफिनेशन सेक्शन 2मध्ये दिलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण हा ॲक्ट पूर्ण वाचू, 39 सेक्शन्स पूर्ण वाचू किंवा 7 चॅप्टर पूर्ण करू, तर कुठल्या तरी चॅप्टरमध्ये तुम्हाला एक अडचण येईल की हा वर्डचं मिनिंग काय, त्या वर्डचं मिनिंग काय. मग त्या वर्डचं मिनिंग जर पाहायचं असलं, तुम्हाला सरळ सेक्शन 2मध्ये जावं लागेल. आणि सेक्शन 2मध्ये या ॲक्टमधल्या ज्या काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्म्सला डिफाईन केलेलं आहे. म्हणून कुठलाही ॲक्ट जर असेल तर सेक्शन 2 म्हणजे डेफिनेशन्स असतात. त्या ॲक्टमधल्या कठीण वाटणाऱ्या टर्म्स किंवा अननोन टर्म्स आपल्यासाठी जे असतात, त्याची प्रत्येकाची डेफिनेशन सेक्शन 2मध्ये असते. ठीक आहे. प्रत्येकाचं मिनिंग सेक्शन 2मध्ये दिलेलं आहे. तर सेक्शन 1 आणि सेक्शन 2 प्रत्येक ॲक्टला कॉमनच आहे. ठीक आहे. प्रिलिमिनरी. तर आता यातलं काय आहे, डेफिनेशन्स हे आपल्या सिलेबसमध्ये आहे, हे इथं लिहिलेलं आहे. डेफिनेशन्स म्हणजे सेक्शन 2 आपल्या सिलेबसमध्ये ॲज इट इज आहे, आपल्याला तो बघावं लागेल. त्यानंतर चॅप्टर 2चं नाव काय आहे? राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन.
ठीक आहे. यामध्ये किती सेक्शन आहेत? सेक्शन 3, सेक्शन 4 आणि सेक्शन 5. ठीक आहे. म्हणजे चॅप्टर 2चं नाव आहे राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. यामध्ये 3 सेक्शन आहेत, सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 5. सेक्शन 3चं टायटल आहे किंवा सेक्शन 3मध्ये काय दिलेलं आहे? राईट ऑफ चाइल्ड टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. राईट ऑफ चाइल्ड टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. ठीक आहे. आता आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन. म्हणजे सेक्शन 3 जो आहे तो आपल्या सिलेबस रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि या चॅप्टरचं नाव पण आपल्या सिलेबसशी रिलेटेडच आहे, राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. म्हणजे चॅप्टर 2 आपल्याला करावं लागणार आहे कंप्लीट. असं नाही की फक्त सेक्शन 3च करावं लागेल, पण सेक्शन 3वर जास्त फोकस राहील, सेक्शन 4वर कमी आणि थोडं सेक्शन 5वर त्याच्यापेक्षा कमी. तर सेक्शन 4मध्ये काय लिहिलं आहे? स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर चिल्ड्रन नॉट ॲडमिटेड टू आर हू हॅव नॉट कम्प्लिटेड एलिमेंटरी एज्युकेशन. ठीक आहे. हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आपण सध्या फक्त आउटलाईनच बघतो आहे या ॲक्टची. जेव्हा आपण असं ॲक्ट चालू करू तेव्हा मी एक एक सेक्शन तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. पूर्ण 39 सेक्शन आपल्याला करायचे नाही आहेत. त्यातले 20-22 सेक्शन्सच इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर जास्त फोकस राहील आपला. ठीक आहे. पण तुम्ही एकदा पूर्ण सेक्शन वाचून घ्या. 15-16 पानाचा ॲक्ट आहे, डाउनलोड करायचा आणि बघून घ्यायचं एकदा. सेक्शन 5मध्ये काय लिहिलं आहे? राईट ऑफ ट्रान्सफर टू अदर स्कूल. ठीक आहे. ओके. त्यानंतर चॅप्टर 3. आता फक्त मी चॅप्टरचं नावच लिहितो, सेक्शन वगैरे काही लिहित नाही. चॅप्टर 3 कारण की आपण नंतर एक एक सेक्शन बघणार आहोत. चॅप्टर 3चं नाव काय आहे? ड्युटीज ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स. ड्युटीज ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स. ठीक आहे. आता ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय हे जर अडलं आपल्याला तर आपण कुठं जाणार? ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची डेफिनेशन बघायला चॅप्टर 1मधल्या सेक्शन 2मध्ये जाणार. त्याच्यामध्ये लिहिलेलं असणार ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची डेफिनेशन. तुम्हाला लोकल ऑथॉरिटी समजत नाही, व्हॉट इज मीन बाय लोकल ऑथॉरिटी, मग त्याची डेफिनेशन कुठं सापडणार आपल्याला? परत आपण सेक्शन 2मध्ये सगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. त्यात कसं असते, सेक्शन 2मध्ये ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, याला सबसेक्शन म्हणतो आपण. ए, बी, सी, डी असं खूप आहे त्याच्यात. तर प्रत्येक सबसेक्शनमध्ये एक एक गोष्ट डिफाईन केलेली आहे, तुम्हाला ज्या गोष्टी अडतील त्या. आता इथं समजा तुम्हाला अडलं की राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन लिहिले ना. आता तुम्हाला फ्री अँड कंपल्सरीचं मिनिंग नाही कळला तर मग सेक्शन 2मध्ये जायचं, रेफर करायचं डेफिनेशनमध्ये. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय कळालं नाही. पॅरेंट्सची डेफिनेशन म्हणजे काय कळत नसेल तर तुम्हाला डेफिनेशनमध्ये जावं लागेल. इथं पॅरेंट्स म्हणजे त्या बालकाचे आईवडील, पण काही काही मुलांना आईवडील नसतात, मग त्याचं सांभाळण करणारे वेगळे असतात, गार्डियन. मग पूर्ण पॅरेंट्सची डेफिनेशन यामध्ये सांगितलेली आहे सेक्शन 2च्या डेफिनेशन्समध्ये. म्हणून कुठल्याही आयोगाने क्वेश्चन विचारला की याची व्याख्या कुठे आहे, तर कुठला ॲक्ट असो सेक्शन 2 मेन्शन करायचंच किंवा ऑप्शनमध्ये सेक्शन 2 बघायचंच. ठीक आहे. आता चॅप्टर 3मध्ये किती सेक्शन्स आहे? सेक्शन 5 आहे नाही तर आता इथून चालू होते सेक्शन 6. सेक्शन 6 टू सेक्शन 11. आता बघा आपल्या सिलेबसमध्ये आहे ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे हेच ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स. म्हणजे एक्झॅक्टली आपल्या सिलेबसमध्ये आहे ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट. तर आपण हा चॅप्टर इतका बघू. पॅरेंट्सची ड्युटी बघून घ्यायची आहे, पण मेन फोकस आहे ना आपला ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड लोकल ऑथॉरिटीज. मग याच्यासाठी सेक्शन 6, 7, 8 हे याच्यासाठी आहे ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड लोकल ऑथॉरिटीज, आणि 9, 10, 11 बहुतेक पॅरेंट्सचे आहेत. आपण जेव्हा ॲक्ट चालू करू तेव्हा आपण त्याबद्दल बघू. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण चॅप्टर 3पर्यंत आलो आणि तिन्ही चॅप्टरमध्ये आपला सिलेबस कवर होतो. बघा डेफिनेशन्स चॅप्टर 1मध्ये, सेक्शन 2 डेफिनेशन्स. राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन चॅप्टर 2चंच नाव आहे ते, राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. त्यामध्ये सेक्शन 3वर जास्त फोकस राहील. तिसरा आहे ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट. चॅप्टर 3चं नावच ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड लोकल ऑथॉरिटीज आहे. यामध्ये सेक्शन 6, 7, 8 हे जास्त इम्पॉर्टंट राहतील. आता नेक्स्ट चॅप्टर बघू आपण. चॅप्टर 4. चॅप्टर 4चं नाव काय आहे? रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल्स अँड टीचर्स. रिस्पॉन्सिबिलिटीज
ऑफ स्कूल्स अँड टीचर्स यामध्ये आहे सेक्शन, इथं 11पर्यंत संपलं ना, आता 12 टू सेक्शन पर्यंत याच्यात 28पर्यंत आहे. हा खूप मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे, सेक्शन 12 टू सेक्शन 28. आता बघा, आपल्या चॅप्टरचं नाव आहे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल्स अँड टीचर्स, आणि आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल्स अँड टीचर्स. ठीक आहे, म्हणजे हा चॅप्टर पूर्ण करावा लागेल. त्यातही काय आहे, सेक्शन 12 ते सेक्शन 23पर्यंत खूपच इम्पॉर्टंट दिलेलं आहे. नंतर 24, 25, 26, 27, 28 फक्त ओव्हरलूक केली तरी चालून जाईल. झाला आपला सिलेबस कवर पहिल्या 4 चॅप्टरमध्येच. आता चॅप्टर 5 काय बघू आपण. चॅप्टर 5 आहे करिक्युलम अँड कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन, किंवा मुलांचं करिक्युलम कसं राहणार आहे, वर्षभराचं पूर्ण ॲक्टिव्हिटीज कशा राहतील. ठीक आहे, चॅप्टर 5चं नाव मी काही लिहित नाही. त्याचं नाव आहे करिक्युलम अँड कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. लिहून घेतो, करिक्युलम अँड कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. आता तुम्हाला डाऊट आला आहे व्हॉट इज मीन बाय एलिमेंटरी, तर कुठं जाणार आपण, चॅप्टर 1 सेक्शन 2 डेफिनेशन. त्यामध्ये कुठल्या तरी एका पॉईंटवर लिहिलं असेल एलिमेंटरी म्हणजे काय. इथं एलिमेंटरी म्हणजे स्टँडर्ड 1 टू स्टँडर्ड 8 प्रायमरी एज्युकेशन. ठीक आहे, तुम्हाला कुठलाही डाऊट आला किंवा कुठलंही मिनिंग कळलं नाही की सरळ सेक्शन 2मध्ये जायचं, तिथे सगळ्या गोष्टी डेफिनेशन दिलेल्या असतात. ओके, झाला चॅप्टर 5. आता हे आपल्या सिलेबसमध्ये नाही, पण आपण वाचून घ्यायचं आहे, कारण की आपल्या सिलेबसचे सगळे पॉईंट कवर झाले. डेफिनेशन, राईट ऑफ चिल्ड्रन टू को एज्युकेशन, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्कूल अँड टीचर, हे चॅप्टर 1मध्ये होतं, हे चॅप्टर 2मध्ये होते, हे चॅप्टर 3मध्ये कवर झालं होतं, आणि हे चॅप्टर 4मध्ये कवर झालं होतं. ठीक आहे, चॅप्टर 5 झाला. आता चॅप्टर 6. ओके, चॅप्टर 5मध्ये किती सेक्शन आहे हे सांगायचं राहिलं. चॅप्टर 5मध्ये फक्त 2च सेक्शन आहे. इथे सेक्शन 28 पण चालतं ना, इथं सेक्शन 29 ते 30. आता पुढे किती चॅप्टर आपले 7 चॅप्टर आहेत. आपण कुठपर्यंत आलो, चॅप्टर 6पर्यंत आलो. चॅप्टर 6चं नाव काय आहे, प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑफ चिल्ड्रन्स. ठीक आहे, हे चॅप्टर 6चं नाव आहे. ठीक आहे, यामध्ये किती सेक्शन आहे, सेक्शन 31 टू सेक्शन 34. ठीक आहे, चॅप्टर 6चं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑफ चिल्ड्रन्स. तुम्ही पहिले 4 चॅप्टर तर चांगले करायचेच, पण ॲटलीस्ट 5वा, 6वा, 7वा चॅप्टरचे ॲटलीस्ट नाव तरी वाचून जा. कधी आयोगाने चॅप्टर 5चं नाव विचारलं तुम्हाला आलं पाहिजे, करिक्युलम अँड कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. त्यात किती सेक्शन आहे एवढं करून जा. 2 सेक्शन आहेत चॅप्टर 6मध्ये, 31 टू 34. आणि आता लास्ट चॅप्टर आहे आपला चॅप्टर 7. याचं नाव आहे मिसलेनियस. ज्या गोष्टी वर कवर होत नाही त्या गोष्टी त्यात येऊन जातात. तर टोटल सेक्शन आपले किती आहेत आपण बघितलं तर टोटल आपल्याला 39 सेक्शन्स आहेत. तर आता चॅप्टर 6पर्यंत 34 कवर झाले, म्हणजे याच्यात किती राहतील सेक्शन लास्ट चॅप्टरमध्ये, 35 टू सेक्शन 39. ओके, तो व्हिडिओ थोडा मोठाही झाला हा, तरी काही म्हणजे टेन्शन घेऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघूनच घ्या. होईल 40 मिनिटाचा व्हिडिओ होईल, पण इझी आहे. एकदा व्हिडिओ पाहून घेतला की तुम्हाला काही अडचण येणारच नाही. आता झाले सगळे चॅप्टर 7 कवर आपले. ठीक आहे, आणि आता आपल्या सिलेबसमध्ये आपण सांगितलं होतं, म्हणजे या ॲक्टमध्ये काय आहे, 39 सेक्शन्स, 7 चॅप्टर आणि 1 स्केड्यूल. तर आता एक स्केड्यूल आहे. स्केड्यूल किती आहे, एकच आहे. आता हा एकच स्केड्यूल आहे पण खूप मोठा आहे. या स्केड्यूलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे काय, स्केड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे की 60 विद्यार्थी असतील वर्गात, तर वर्गात नाही, शाळेत जर 60 स्टुडंट असतील, 60 स्टुडंट तर 2 टीचर असले पाहिजे. 90 स्टुडंट असतील तर 3 टीचर असले पाहिजे. म्हणजे स्टुडंट टू टीचर रेशो हा स्केड्यूल 1मध्ये एक्सप्लेन केला आहे. त्यानंतर स्केड्यूल 1मध्ये असं सांगितलं आहे की वर्किंग डेज किती असले पाहिजे स्कूलचे, वर्किंग डेज. त्यानंतर या स्केड्यूलमध्ये सांगितलं आहे की नंबर ऑफ आवर्स पर वीक किती टीचिंग असली पाहिजे. यामध्ये सांगितले 45 आवर्स पर वीक टीचिंग झाली पाहिजे. नंतर या स्केड्यूलमध्ये सांगितलेलं आहे की शाळेच्या बिल्डिंगमध्ये कुठल्या फॅसिलिटीज पाहिजे, ड्रिंकिंग वॉटर पाहिजे, गर्ल्स अँड बॉईजचं स्पेशल टॉयलेट पाहिजे. त्यानंतर या शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे की स्पेशल टीचर पाहिजे मॅथ्ससाठी आणि सायन्ससाठी आणि लँग्वेजसाठी, या 3 विषयासाठीचे स्पेशल टीचर्स पाहिजे. त्यानंतर इथं सांगितलं आहे की मुलांना स्पोर्ट्सचे इक्विपमेंट दिले पाहिजे, प्ले मटेरियल दिले पाहिजे. ठीक आहे, तर हे सगळं शेड्यूल 1मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे.
ओके, आता तुम्हाला ओव्हरऑल जबरदस्त आयडिया या ॲक्टची आली असणार. ठीक आहे. द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 आणि आपण आउटलाईन त्याचं बघितलेलं आहे. आता आपण नाही का थोडं याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघू की हा ॲक्ट का आला, कधी ॲड झाला आणि कशामुळे ॲड झाला. ठीक आहे. तर हां, सगळ्यात पहिले हा ॲक्ट नाही का 6 to 14 एज ग्रुप या एज ग्रुपसाठीच अप्लाय होतो. म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड टू 8 स्टँडर्ड हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. डेफिनेशन सेक्शन 2मध्ये दिलेली आहे या ॲक्टची म्हणा किंवा या ॲक्टमधल्या ज्या डिफिकल्ट टर्म असतील त्या सगळ्यांची. यामध्ये या ॲक्टमध्ये आपण बघितलं आहे 39 सेक्शन आहेत, 7 चॅप्टर आहेत आणि 1 स्केड्यूल आहे. ठीक आहे. चॅप्टर 1मध्ये सेक्शन 1 to 2 आहे. चॅप्टर 2मध्ये सेक्शन 3 to 5 आहे. चॅप्टर 3मध्ये सेक्शन 6 to 11 आहे. चॅप्टर 4मध्ये सेक्शन 12 to 28 आहे. चॅप्टर 5मध्ये सेक्शन 29 to 30 आहे. चॅप्टर 6मध्ये सेक्शन 31 to 34 आहेत आणि लास्ट चॅप्टर 7मध्ये सेक्शन 35 to सेक्शन 39 आहे. ठीक आहे. एक फास्टमध्ये आपण हे बघून घेतलं आहे. ठीक आहे. चॅप्टर 1चं नाव आहे प्रिलिमिनरी. चॅप्टर 2चं नाव आहे राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. चॅप्टर 3चं नाव आहे ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स. चॅप्टर 4चं नाव आहे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल्स अँड टीचर्स. चॅप्टर 5चं नाव आहे करिक्युलम अँड कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. चॅप्टर 6चं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ चिल्ड्रन. चॅप्टर 7चं नाव आहे मिसलेनियस. ठीक आहे. आता आपण हे फास्टमध्ये सगळ्या गोष्टी बघून घेतल्या. बरं, आता काय झालं, या ॲक्टला दुसरं एक नाव आहे RTE ॲक्ट, राईट टू एज्युकेशन. ठीक आहे. म्हणजेच हा जो ॲक्ट आहे द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 यालाच कॉमनली काय म्हणतात RTE ॲक्ट. RTE ॲक्ट, राईट टू एज्युकेशन ॲक्ट. ठीक आहे. आता काय आहे, आर्टिकल 21A मध्ये राईट टू एज्युकेशन हे फंडामेंटल राईट आहे. हे पहिले नव्हतं. 21A आर्टिकल जे नंतर ॲड केलं आहे. कसं ॲड केलं, काय ॲड केलं आपण त्यानंतर बघू. पण 21A आर्टिकलमध्ये राईट टू एज्युकेशन हे फंडामेंटल राईट आहे. ठीक आहे. म्हणजे काय, 21A आर्टिकल एन्फोर्सेस एज्युकेशन ॲज अ फंडामेंटल राईट. ठीक आहे. आता एक नवीन पॉलिसी आलेली आहे, मागच्या वर्षी तुम्ही बघितली असणार, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2019. म्हणजे याच्या पहिले एज्युकेशन पॉलिसी होती आपली 1986ची. त्यानंतर जवळपास किती झाले, 34 वर्षानंतर, जवळपास 34 वर्षानंतर नवीन पॉलिसी आली. तेव्हा ती 34 वर्षानंतर नवीन पॉलिसी आलेली आहे. ठीक आहे. ही एज्युकेशन पॉलिसी आपल्या GS3मध्ये आहे, नवीन सिलेबसमध्ये ॲड झालेली, ती आपण नंतर बघू. बरं, या एज्युकेशन पॉलिसीची एक खासियत आहे की इथे 0 to 18 एवढ्या वयोगटाची रिस्पॉन्सिबिलिटी स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट घ्यायला तयार आहे. थोडक्यात गव्हर्नमेंट घ्यायला तयार आहे 0 to 18. पण आपण जे शिकतो आहे सध्या द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 यामध्ये 6 to 14चीच रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंट घेते. कारण की फंडामेंटल राईट जो आहे 21A ह्यामध्ये 6 to 14 एलिमेंटरी एज्युकेशनचंच घ्यायला तयार आहे गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे टिल 8. मग 9, 10, 11, 12चं काय, त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही. पण नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते बोललेलं आहे की आम्ही 12th या मुलांची गॅरंटी घ्यायला तयार आहे. ठीक आहे. कारण की काही कमिटीने सांगितलं होतं की 8 नंतर मग मुली शाळेत जात नाही, पुअर मुली शिकतच नाही, म्हणून मग 12th तरी ॲटलीस्ट गव्हर्नमेंटनं घेतले. त्यामुळे या एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा एक चांगला पॉईंट आहे. बरं, त्यानंतर काय आहे, 1986 एज्युकेशन पॉलिसी, या पॉलिसीचे रिव्ह्यू करण्यासाठी एक कमिटी बसवली होती. त्या कमिटीचं नाव आहे राममूर्ती कमिटी. ठीक आहे. आणि यांनी 1990मध्ये एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलं की
की एज्युकेशन हा फंडामेंटल राईट असला पाहिजे बालकांचा. चिल्ड्रनचा एज्युकेशन हा फंडामेंटल राईट असला पाहिजे. या कमिटीने सांगितलं आहे. एकदा MPSCने विचारलेलं आहे की विच कमिटी ॲडवाईज एज्युकेशन टू बी फंडामेंटल राईट, तर रामामूर्ती कमिटी. ठीक आहे. ही 1986 एज्युकेशन पॉलिसीचं रिव्ह्यू करण्यासाठी बसली होती. आता आपण थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत आहोत, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की हा ॲक्ट कसा आला, काय आला. 1990मध्ये फर्स्ट टाईम ते बोलले की भाई फंडामेंटल राईट असला पाहिजे. बरं, मग काय झालं याच्यानंतर 1993मध्ये एक फेमस केस झाली होती. त्या केसचं नाव आहे उन्नी कृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. ठीक आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं काय बोललं आहे, 1993 सुप्रीम कोर्ट जजमेंट इन उन्नी कृष्णन वर्सेस आंध्र प्रदेश हेल्ड दॅट एज्युकेशन इज फंडामेंटल राईट फ्लोईंग फ्रॉम आर्टिकल 21. आता काय होतं, मी आर्टिकल 21 बोललो, आर्टिकल 21 बोललो मी. 21A अजून नाही ॲड केलं आहे आपण. ठीक आहे. 21Aचं आपण नंतर बघू कधी ॲड केले काय. ठीक आहे. आता 1993मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्ट बोललं की या केसमध्ये कोणत्या उन्नी कृष्णन वर्सेस आंध्र प्रदेश, सुप्रीम कोर्ट बोलला की एज्युकेशन हे फंडामेंटल राईट आहे आणि ते ऑलरेडी आर्टिकल 21मध्ये आहे. म्हणजे कसं, आता तुम्ही जर आर्टिकल 21 बघितलं म्हणजे ओरिजिनल आर्टिकल 21 ना, ओरिजिनल आर्टिकल 21मध्ये काय आहे, राईट टू लाईफ. आर्टिकल 21 काय आहे, राईट टू लाईफ. त्यामध्ये काय आहे, राईट टू लाईफमध्ये काय आहे, राईट टू लाईव्हलीहूड, राईट टू प्रायव्हसी, राईट टू शेल्टर, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन. ठीक आहे. हे वेगवेगळे इंटरप्रिटेशन आहे राईट टू लाईफचं आर्टिकल 21मध्ये. त्यात एक इंटरप्रिटेशन आहे की राईट टू लाईफ म्हणजे काय, राईट टू एज्युकेशन पण आहे. तर हे सुप्रीम कोर्टनं बोललं आहे की भाई आतापर्यंत आपण एज्युकेशनला एक्झॅक्टली फंडामेंटल राईटमध्ये टाकलेलं नाही आहे, पण आर्टिकल 21चं जर ब्रॉडमध्ये इंटरप्रिटेशन केलं ना की राईट टू लाईफचं, तर राईट टू लाईफचे वेगवेगळे कन्सेप्ट निघतात बाहेर. त्यातला एक कन्सेप्ट असा निघतो की राईट टू एज्युकेशन हा एक फंडामेंटल राईट आहे. तर तुम्ही प्लीज आता या एज्युकेशनला फंडामेंटल राईटमध्ये आणा. ठीक आहे. तेव्हा एकदा सुप्रीम कोर्ट बोललं आणि सुप्रीम कोर्ट काय बोललं की तुम्हाला काही मोठं काम करायचं काम नाही आहे की नवीन अमेंडमेंट वगैरे. ऑलरेडी ती DPSPमध्ये आहे राईट टू एज्युकेशन, ते फक्त फंडामेंटल राईटमध्ये आणायचं आहे. कारण की DPSP 45 जर तुम्ही बघितला तर 45 DPSP सांगतो 45 काय, प्रोव्हिजन फॉर अर्ली, ओरिजिनल DPSP 45 वेगळं आहे. त्यात असं होतं की 6 to 14 यांना एज्युकेशन देण्याची गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. बरं ठीक आहे. नेक्स्ट पाहू आपण काय आहे. तर नंतर परत एक केस आली होती, ती केस एवढी इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, पुढे बघू आपण. एक आहे तपास मजुमदार कमिटी, हे 1994मध्ये सेटअप केली होती. ठीक आहे. आणि या कमिटीनं रेकमेंड केलं आहे की तुम्ही आर्टिकल 21A टाका आणि तिथं एज्युकेशनला फंडामेंटल राईट द्या. ठीक आहे. मग आता हे सगळ्या गोष्टी झाल्यावर शेवटी राईट टू एज्युकेशन बिल हे 2008मध्ये पार्लमेंटमध्ये आलं आणि राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा फायनली अस्तित्वात 2009मध्ये आला. ठीक आहे. आता इम्प्लिमेंट कधीपासून झालं आहे त्याची तारीख थोडी वेगळी आहे, आपण ते नंतर बघू. एक्झॅक्टली डेट काय आहे, बहुतेक 1 एप्रिल 2010 आहे. बरं, आता नाही का 2010पासून हा अप्लाय झाला आहे इंडियातल्या सगळ्याच स्टेटमध्ये. पहिले जम्मू काश्मीरमध्ये अप्लाय होत नव्हता, पण आता जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी झाली 31 ऑक्टोबर 2019पासून. त्याच्यामुळे आता एक इझी झाले आपल्याला की आता असं राहिलं नाही आहे की एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर, काहीच नाही. आता सरळ जर विचारले कुठल्या ॲक्ट, तर अप्लाय टू ऑल ओव्हर इंडिया. बरं, आता अजून थोडं मागं जाऊ. आता हे तर आपण रिसेंटली जजमेंट बघितले, पण याच्यापेक्षा थोडं मागं गेलो आपण. तर तुम्हाला आठवत असेल सब कमिटी ऑन फंडामेंटल राईट, म्हणजे क्रिपलानी चेअरमॅन, सब कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, क्रिपलानी आहे.
यांनी सांगितलं होतं या कमिटीने की तुम्ही एज्युकेशनला फंडामेंटल राईट टाका. राईट टू एज्युकेशन शुड बी फंडामेंटल राईट. पण तेव्हाची ॲडवायझर जे होते त्यांनी रिजेक्ट केलं या कमिटीचं रेकमेंडेशन. सब कमिटी ऑफ फंडामेंटल राईट जी क्रिपलानी आहेत त्याचे हेड, त्यांनी सांगितलं होतं राईट टू एज्युकेशन शुड बी फंडामेंटल राईट, पण ते रिजेक्ट झालं. ओके, मग तेव्हा काय झालं, ते रिजेक्ट झालं आणि ते बोलले की आपण एक काम करू ना, की याला नाही की आपण पार्ट 4मध्ये ठेवू. तुम्ही बोलता ना की राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट असला पाहिजे, पण ठीक आहे, आपण तुम्हाला नाराज करत नाही, आपण पार्ट 4मध्ये ठेवू, DPSPमध्ये ठेवू. ठीक आहे. DPSPमध्ये म्हणजे काय, अशा गोष्टी असतात त्याच्यात की ज्या नॉन जस्टिसेबल असतात. याच्यावर असं नसते गव्हर्नमेंटला काम करावंच लागेल, म्हणून नॉन जस्टिसेबल आहेत. मग यामध्ये नाही का आर्टिकल 45 DPSP पार्ट 4 आर्टिकल 45. आता हे आर्टिकल 45 मी जुनं म्हणतो आहे, नवीन नंतर चेंज झालं आहे. ते कधी चेंज झालं आपण नंतर बघू. आर्टिकल 45 जे ओरिजिनल होतं DPSPमधले, ते असं बोलते की 6 to 14 फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट द एज ऑफ 14. ठीक आहे. ओरिजिनल आर्टिकल 45 DPSPमधल्याची लँग्वेज काय आहे, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट एज ऑफ 14 इयर्स. हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य राहील. कंपल्सरी म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे गव्हर्नमेंटवर, हे फक्त गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे. ठीक आहे. पण आता हे झालं थोडं हिस्टॉरिकल. आता काय झालं माहिती का, 2002मध्ये एक अमेंडमेंट झालं, 86th अमेंडमेंट. हा अमेंडमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. 2002मध्ये 86th अमेंडमेंट झालं आणि याने 3 ठिकाणी बदल केला. बदल एकाच ठिकाणी झाला, पण 2 गोष्टी ॲड झाल्या. ठीक आहे. त्या काय झालं, काय बदल झाला, काय ॲड केलं, हे आपण थोडं पुढे बघू. त्याच्या पहिले एक गोष्ट बघू आपण की 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950 जेव्हा कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंटेशन किंवा केम इन टू इफेक्ट आला, तेव्हा DPSPमध्ये आर्टिकल 45मध्ये काय होतं की भारत सरकारचे कर्तव्य होते की शिक्षण देणे अंटिल द एज ऑफ 14. ठीक आहे. DPSPमध्ये होतं. 1986ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याला रिव्ह्यू करण्यासाठी रामामूर्ती कमिशन बसलं 1990मध्ये. त्यांनी सांगितलं की शिक्षण हा फंडामेंटल राईट असला पाहिजे, एज्युकेशन शुड बी अ फंडामेंटल राईट. नंतर उन्नीकृष्णन केस 1993, सुप्रीम कोर्ट टोल्ड आर्टिकल 21 दॅट इज राईट टू लाईफ इज इनकम्प्लीट विदाऊट एज्युकेशन ॲक्सेस. ठीक आहे. म्हणजे उन्नीकृष्णन केस जे आपण पहिले बघितली, उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, तर सुप्रीम कोर्टनं काय जजमेंट दिलं की आर्टिकल 21, कोणता आर्टिकल 21 आहे, राईट टू लाईफ. आर्टिकल 21 दॅट इज राईट टू लाईफ इज इनकम्प्लीट विदाऊट एज्युकेशन ॲक्सेस. राईट टू लाईफ इज मिनिंगलेस इफ इट इज विदाऊट ॲक्सेस टू नॉलेज. ठीक आहे. हे त्यांनी जजमेंट दिलं. इफ यू डोंट हॅव राईट टू एज्युकेशन देन राईट टू लाईफ इज इनकम्प्लीट. ठीक आहे ना. आता आर्टिकल 21मध्ये फक्त एवढंच लिहिलेलं आहे. जर एक्झॅक्ट तुम्ही आर्टिकल 21 वाचणार ना आपलं, तर यामध्ये 21मध्ये लिहिलं आहे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, त्यालाच आपण राईट टू लाईफ म्हणतो. आणि राईट टू लाईफला वेगवेगळं इंटरप्रिटेशन झालेलं आहे. आता एक होती मेनका केस, ही केस होती ना एक मेनका केस, 1976मधली केस आहे बहुतेक. या केसमध्ये नाही का राईट टू लाईफ दॅट इज 21 आर्टिकलचं वेगवेगळं इंटरप्रिटेशन झालं. त्याने सांगितलं की राईट टू लाईफ म्हणजे काय, राईट टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी, राईट टू डिसेंट एन्व्हायरमेंट, राईट टू लाईव्हलीहूड, राईट टू प्रायव्हसी, राईट टू शेल्टर, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन, राईट टू फ्री लिगल एड. तर ह्या गोष्टी कोर्टाने इंटरप्रिट केलेल्या आहेत. बट महत्त्वाचं काय होतं, उन्नीकृष्णन केस 1993मध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं, मी परत रिपीट करतो, राईट टू लाईफ इज इनकम्प्लीट विदाऊट ॲक्सेस टू एज्युकेशन. राईट टू लाईफ इज मिनिंगलेस इफ इट इज विदाऊट ॲक्सेस टू नॉलेज. इफ यू डोंट हॅव राईट टू एज्युकेशन देन राईट टू लाईफ इज इनकम्प्लीट. त्यावर सुप्रीम कोर्ट अजून बोललं आहे की सुप्रीम कोर्ट टोल्ड वी ऑलरेडी हॅव राईट टू एज्युकेशन इन कॉन्स्टिट्यूशन बट इट इज इन DPSP इन आर्टिकल 45, 41 अँड 46. सुप्रीम कोर्ट काय बोललं आहे की राईट टू एज्युकेशन, तिथं पहिले त्यांनी सांगितलंच की राईट टू लाईफ इज इनकम्प्लीट विदाऊट
ॲक्सेस टू एज्युकेशन. इफ यू डोंट हॅव राईट टू एज्युकेशन देन राईट टू लाईफ इज इनकम्प्लीट. ठीक आहे. परत अजून सुप्रीम कोर्ट काय बोललं आहे, त्या खूप मोठं जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनं अजून सांगितलं आहे, सुप्रीम कोर्ट टोल्ड वी ऑलरेडी हॅव राईट टू एज्युकेशन इन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑलरेडी राईट टू एज्युकेशन आहे. ते आहे DPSPमध्ये, या आर्टिकलमध्ये लपलेलं आहे ते 41, 45 आणि 46. तर DPSPचे आर्टिकल 41 काय सांगते DPSPचं, राईट टू वर्क, टू एज्युकेशन अँड टू पब्लिक असिस्टन्स इन सर्टन केसेस. ठीक आहे, हे सांगते आर्टिकल 41. आर्टिकल 41 ऑफ DPSP सेज राईट टू वर्क, राईट टू एज्युकेशन अँड राईट टू पब्लिक असिस्टन्स. नंतर आर्टिकल 45 ओरिजिनल आर्टिकल 45 काय सांगते की अंटिल द एज ऑफ 14 गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे एज्युकेशन देणे. हे ओरिजिनल आहे, नंतर चेंज झालं आहे आर्टिकल 45, आपण ते नंतर बघणार आहोत. आणि आर्टिकल 46 सांगते की प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अदर विकर सेक्शन्स. म्हणजे या तिन्ही आर्टिकलमध्ये थोडं फंडामेंटल एज्युकेशन हे फंडामेंटल राईट असावं असं सांगितलेलं आहे. म्हणून सुप्रीम कोर्ट टोल्ड वी ऑलरेडी हॅव राईट टू एज्युकेशन इन कॉन्स्टिट्यूशन बट इट इज इन DPSP इन आर्टिकल 41, 45, 46. DPSP म्हणजे पार्ट 4. नाऊ वी शुड मूव इट इन पार्ट 3. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे की राईट टू एज्युकेशन पार्ट 4मधून तुम्ही पार्ट 3मध्ये आणा. पार्ट 3 म्हणजे काय, फंडामेंटल राईट्समध्ये आणा. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट टोल्ड वी ऑलरेडी हॅव राईट टू एज्युकेशन इन कॉन्स्टिट्यूशन बट इट इज इन DPSP इन आर्टिकल 41, 45, 46. नाऊ वी शुड मूव इट इन पार्ट 3 दॅट इज फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, शिफ्ट इट नाऊ. मग जसं सुप्रीम कोर्टनं सांगितलं की तुम्ही आता शिफ्ट करा, त्याच्यामुळंच काय झालं आहे, 86th अमेंडमेंट ॲक्ट आलं आहे. 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002. ठीक आहे. दिस अमेंडमेंट मेड 3 चेंजेस. आता ॲक्च्युली चेंजेस एक ठिकाणी झालं, पण 2 गोष्टी ॲड झाल्या आहे. 3 चेंजेस की हां. ठीक आहे. फर्स्ट काय झालं, चेंज इन आर्टिकल 45. पहिला चेंज आहे बेटा आर्टिकल 45मध्ये. सगळ्यात पहिला चेंज आहे भाई आर्टिकल 45मध्ये. आर्टिकल 45 आता काय सांगते, आता आर्टिकल 45 असं सांगत आहे, आर्टिकल 45 चेंज झाल्यावर असं सांगत आहे, प्रोविजन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो एज ऑफ 6 years. बट ओरिजिनल आर्टिकल 45 काय सांगायचं, ओरिजिनल आर्टिकल 45 सांगायचं की 6 to 14 एज्युकेशन इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट बट 86th अमेंडमेंट मेड द चेंज, इट सेज बिलो 6 years अँड 6 to 14 हे फंडामेंटल राईटमध्ये टाकून दिलं. ठीक आहे. 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002. ठीक आहे. यानं काय केलं, 3 चेंज केले. फर्स्ट चेंज काय केलं आर्टिकल 45मध्ये, आर्टिकल 45 ओरिजिनल 2002च्या पहिले काय म्हणायचं ते की 6 to 14 ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे एज्युकेशनची. पण हे DPSP असल्यामुळं हे नॉन जस्टिसेबल की नॉन इन्फोर्सेबल म्हणजे कंपल्सरी नव्हतं, मॅन्डेटरी नव्हतं. पण 2002च्या 86th अमेंडमेंट काय चेंज केलं, आर्टिकल 45 चेंज काय झाला, 6 to 14 कट केलं आणि इथे टाकले बिलो 6 years. ठीक आहे. इट सेज बिलो 6 years एज्युकेशनची जबाबदारी स्टेटची. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, 6च्या पुढं 6 ते 14 आता हे फंडामेंटलमध्ये जाईल की जे जस्टिसेबल राहील. आता नवीन आर्टिकल 45 काय बोलतं आहे की प्रोव्हिजन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो एज ऑफ 6 years. ठीक आहे, बिलो 6 years. हे झालं चेंज झाल्यावर, पण ओरिजिनल काय होतं 6 to 14. होप सो तुम्हाला हे कळत आहे मी काय बोलत आहे. ठीक आहे. कळलं नाही की तुम्ही व्हिडिओ मागं घ्या, कळून जाईल. ठीक आहे. मला परत तेच सांगायचं आहे की 86th अमेंडमेंट 2002 मी काय एवढ्या वेळ सांगतो कारण हे लई इम्पॉर्टंट आहे. अजून आपण ॲक्टला चालूच नाही केलं, पण याच्या मागचं आपण स्टोरी तयार करतो आहे. 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002नं 3 गोष्टी चेंज केल्या. पहिली गोष्ट चेंज केली भाई आर्टिकल 45मध्ये. आर्टिकल 45 ओरिजिनल काय सांगायचं, आर्टिकल 45 ओरिजिनली असं सांगायचा की फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल द एज ऑफ 14. ठीक आहे, अंटिल द एज ऑफ 14.
पण नवीन आर्टिकल काय सांगते, आता बिलो द एज ऑफ 6. ठीक आहे, नवीनमध्ये काय झालं आहे, ओल्ड 6 to 14 गव्हर्नमेंटची जबाबदारी, न्यू बिलो 6 पर्यंत गव्हर्नमेंटची जबाबदारी. म्हणजेच काय आहे की हे DPSPमध्ये थोडा चेंज झाला आहे. बरं, दुसरा चेंज काय केला यांनी, हा झाला फर्स्ट चेंज. सेकंड चेंज पाहू आपण. सेकंड चेंज, बरं, मग DPSPची जी ओरिजिनल भाषा होती 6 to 14 एज्युकेशन ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्याऐवजी यांनी आता बिलो 6 टाकलं. मग हे 6 to 14 कुठे गेलं, हे 6 to 14 भाई दुसऱ्या ठिकाणी टाकून दिलं. काय केलं त्यांनी, सेकंड चेंज हा आहे की 21A हा फंडामेंटल राईट हा ॲड केला आहे. 21A दॅट इज राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन. हँडरायटिंग सोडून द्या तुम्ही, इम्पॉर्टंट आहे, आपल्याला कळलं पाहिजे. 21A राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन. एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे काय, 6 to 14 एजमधलं स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी राहील. ठीक आहे, स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी राहील. बट ठीक आहे, आता काय झालं, पहिला चेंज झाला की 45मध्ये ओरिजिनल होतं की 6 to 14, ते चेंज केलं, बिलो 6 करून टाकलं. मग 6 to 14ला शिफ्ट केलं, 21A मध्ये ॲड करून टाकलं. 21A मध्ये ॲड केलं. 21Aचं नाव काय दिलं, राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन. आता नावातच फक्त एलिमेंटरी आहे, फक्त एलिमेंटरी एज्युकेशन, नॉट हायर एज्युकेशन और नॉट प्रोफेशनल एज्युकेशन. 21A दॅट इज राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन. एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे काय, 6 to 14 ही स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी राहील. पण कुठली रिस्पॉन्सिबिलिटी, फक्त ओनली एलिमेंटरी एज्युकेशन. ओनली एलिमेंटरी एज्युकेशन इज फंडामेंटल राईट अँड नॉट हायर और प्रोफेशनल एज्युकेशन. ठीक आहे, 21A राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन इज फंडामेंटल राईट. आता 21A ॲडिशन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालं. हा एक माइलस्टोन होता एज्युकेशनसाठी, कारण की एज्युकेशन फॉर ऑल इथून ओपन झालं आहे. आणि 21A मध्ये टाकल्यामुळं तो जस्टिसिएबल पण झाला आहे आणि एन्फोर्सिएबल झाला आहे. पहिले DPSPमध्ये होता तर तो नॉन जस्टिसिएबल होता आणि एन्फोर्सिएबल नव्हता. आता काय केलं आहे, 21A मध्ये शिफ्ट केला आहे आणि तो जस्टिसिएबल झाला आहे आणि एन्फोर्सिएबल झाला आहे. म्हणून 21A राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन इज फंडामेंटल एज्युकेशन. राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन ओनली, नॉट हायर एज्युकेशन अँड प्रोफेशनल एज्युकेशन. हा झाला सेकंड चेंज. थर्ड चेंज तर मस्त आहे, आपल्या आवडीचा चेंज आहे तो. 51A यामध्ये K नंबरचा पॉईंट. आता ऑलरेडी 51 आर्टिकल होता कॉन्स्टिट्यूशनमध्ये. 51 आर्टिकल म्हणजे काय आहे भाई, तो DPSP राहणार ना. तर 51 DPSPचं नाव आहे प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. ठीक आहे, 51 आर्टिकल इन DPSP सेज प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. पण 1976मध्ये 42nd अमेंडमेंट झालं. त्यामध्ये आपण टाकलं 51A. त्याला नाव आहे फंडामेंटल ड्युटीज. किती ड्युटी होत्या, A to J म्हणजे 10 ड्युटी होती. 11वी ड्युटी ही K नावाची 11वी ड्युटी ही 2002 मध्ये ॲड झाली. ती कोणती ड्युटीचं नाव आपण नंतर बघू. ठीक आहे, 51 आर्टिकल ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतं DPSPमध्ये. त्याचं नाव होतं प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, हे DPSPमध्ये होतं. पण 51A हे नवीन टाकलं आहे फंडामेंटल ड्युटीज. याला आता DPSPचा काय आहे, पार्ट 4 आहे. तर 51Aचं आहे पार्ट 4A. जिथं असं A असतं ना, A म्हणजे ॲडिशन. 21A राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन फंडामेंटल राईट टाकला आपण 2002 मध्ये. A म्हणजे नंतर टाकलं आहे ना, तर मग ॲडिशन झालं आहे. मग पार्ट 4 ऑलरेडी होता DPSP, आता पार्ट 4A फंडामेंटल ड्युटीज A ॲड झाला आहे, ॲडिशन झाली. ठीक आहे, 51A दॅट इज पार्ट 4A फंडामेंटल ड्युटीज. हा 42nd अमेंडमेंट 1976मध्ये झालं. या 42nd अमेंडमेंटच आपण म्हणतो मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आता 51A मध्ये ऑलरेडी A to J हे 10 ड्युट्या होत्या. 11th ड्युटी 2002 मध्ये ॲड झाली. तिचं नाव आहे K नावाची ड्युटी. तिचं ती ड्युटी आहे एज्युकेशन ऑफ चाइल्ड ही ड्युटी ऑफ पॅरेंट्स अँड गार्डियन राहील. ठीक आहे, त्यांना काय सांगितलं की 51K मध्ये ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत की आता एज्युकेशन it shall be the duty of every citizen of India who is parent or guardian to provide opportunities for education to his child or ward between the age of 6 and 14. ठीक आहे, बरं आता फास्टमध्ये आपण बघू 86th अमेंडमेंट 2002.
3 थिंग्समध्ये बदल झाला आहे. पहिला झाला आहे बाई, सगळ्यात पहिले 45 DPSP आर्टिकल जे होतं 45 त्याचं ओरिजिनल 6 ते 14 होतं, ते कट केलं आणि बिलो 6 करून टाकलं त्याला. मग 6 ते 14 शिफ्ट केलं आहे. सेकंड चेंज केला, 21A टाकला, राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन. यामध्ये 6 ते 14 स्टेटनं घेतली रिस्पॉन्सिबिलिटी एज्युकेशनची. ठीक आहे. आता DPSPमध्ये मस्त काम झालं आहे. 0 to 6पर्यंत स्टेटचे कर्तव्य राहील. ठीक आहे. म्हणजे पालन पोषण ह्या सगळ्या गोष्टी, बालवाडी गिलवाडी सगळ्या गोष्टी आलेल्या आहे DPSPमध्ये. आणि 6 ते 14 21A टाकलं आहे. इथं भाई फंडामेंटल राईट देऊन टाकला आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची ड्युटीज आहे. इथं जस्टिसेबल आहे, एन्फोर्सेबल आहे. परत काय करून टाकलं आहे, 51A फंडामेंटल ड्युटीमध्ये K नंबरचा पॉईंट टाकून दिला आहे की ती पॅरेंटची पण ड्युटी राहील चिल्ड्रनला शिकवायची. म्हणजे आता आपलं काम काय झालं, इथं 6 to 14 ना, 0 to 14 ऑलरेडी मस्त कवर झालं आहे इंडियामध्ये. 0 to 14चं टेन्शनच राहिलं आहे. 0 to 6 करते DPSP कवर आणि 6 to 14 करते फंडामेंटल राईट कवर. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की तुम्ही 14 ते 18 पण टाकून देतात, म्हणजे 0 to 18. आता 0 to 18पर्यंत इंडियात काही टेन्शन राहणार नाही. ठीक आहे. 51A K नंबरची फंडामेंटल ड्युटी आहे. त्या फंडामेंटल ड्युटीचं नाव आत्ता आपण बघितलं होतं की मुलांना पॅरेंट्सची ड्युटी राहील शिकवण्याची, म्हणजे त्यांना ऑपॉर्च्युनिटी द्या 6 ते 14पर्यंत. ठीक आहे. बरं, आता हे झालं सगळं आपलं बॅकग्राऊंड क्लिअर. बरं, आता हे आपण म्हणतो पार्ट 3 हे आपलं फंडामेंटल राईट आहे. पार्ट 4 आपलं DPSP आहे आणि पार्ट 4A आपला फंडामेंटल ड्युटी आहे. हे तुम्हाला ज्यांना माहीत नसेल त्या सांगतो मी. पार्ट 1 काय आहे, पार्ट 1 पासून सांगू का. हे पहा, पार्ट 1मध्ये आर्टिकल 1 to 4 येतात. त्याचं नाव आहे पार्ट 1चं युनियन अँड इट्स टेरिटरी. पार्ट 2 यामध्ये आर्टिकल कोणते येतात, 5 ते 11. याचं नाव आहे पार्ट 2चं सिटिझनशिप. पार्ट 3 यामध्ये आर्टिकल कुठले आहेत, 12 ते 35. याचं नाव आहे फंडामेंटल राईट्स. पार्ट 4 यामध्ये आर्टिकल कुठले आहे, 36 to 51. याचं नाव आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी DPSP. पार्ट 4A यामध्ये काय आहे, 51A यामध्ये 11 ड्युटी आहेत. पहिले 10 ड्युट्या होत्या, पण 11वी ड्युटी 2002मध्ये ॲड झाली. याचं नाव आहे फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज. ओके. आता हे झालं आहे सगळ्या गोष्टी. आता आपण आलो आहे आपल्या ओरिजिनल ॲक्टवर. 40 मिनटं ऑलरेडी झाले. ठीक आहे. आता आपण वाचू रे भाई आपला ॲक्ट जो होता ओरिजिनल थ्रू. मी एकदा परत सिलेबस घेतो. हे मागचं जे हिस्ट्री होती, तुम्ही ज्यांना बोर झाला त्यांनी डायरेक्ट इथून चालू करा 42 पासून. स्किप करायचा व्हिडिओ आणि इथे यायचं. चला, द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009. यामध्ये डेफिनेशन आहे, ऑब्जेक्ट्स आहेत, राईट ऑफ चिल्ड्रन टू एज्युकेशन आहे, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल्स अँड टीचर्स आहेत. ठीक आहे. आता आपल्या ओरिजिनल सिलेबसकडे आपण स्टार्ट करतो आहे. 2009मध्ये आला आहे, 2010पासून अप्लाय झाला आहे. बरं, आता काय झालं आहे, इन पर्स्युएन्स ऑफ आर्टिकल 21A. ठीक आहे. जेव्हा 2002मध्ये आर्टिकल 21A ॲड केलं, तर इन पर्स्युएन्स ऑफ आर्टिकल 21A पार्लमेंट मेड RTE 2009 ॲक्ट. त्याने काय केलं की बाई गिव्ह एज्युकेशन टू ऑल सो दॅट वी विल हॅव अ गुड सोसायटी, वी विल क्रिएट अ गुड जस्ट अँड ह्युमन सोसायटी. म्हणून त्यांनी 21A चा विचार करून 2009मध्ये पार्लमेंटनं RTE ॲक्ट पास केला. ठीक आहे. आता डेट तर विचारली, डेट ऑफ कमेन्समेंट केम इन टू इफेक्ट, तर ती ही डेट आहे 1 एप्रिल 2010. थ्रू आउट इंडिया नव्हता तेव्हा 2010मध्ये, जम्मू काश्मीर सोडून सगळीकडे होता. पण 2019 31 ऑक्टोबरपासून हा होईल थ्रू आउट इंडिया, ऑल इंडिया. ठीक आहे. 21Aचं नावच आहे राईट टू एज्युकेशन. बरं, आपल्या याच्यात 39 सेक्शन आहेत, परत त्या गोष्टी 7 चॅप्टर आहेत आणि एक स्केड्यूल आहे. ठीक आहे. आता बघायचं आपल्याला सेक्शन 1.
सेक्शन 1. आता आपल्या ॲक्टला आपण सुरुवात केली. आपण पूर्ण 39 सेक्शन बघणार आहोत आता. त्यातले जे जे इम्पॉर्टन्स असेल मी त्याबद्दल जास्त बोलील आणि जे कमी इम्पॉर्टन्स असेल ते फक्त मी नाव घेईल. ठीक आहे. 21A सॉरी सेक्शन 1. सेक्शन 1चं नाव काय आहे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं. सेक्शन 1चं नाव काय आहे? शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट. म्हणजे कायद्याचं नाव, त्याची व्याप्ती आणि त्याचा प्रारंभ. आता कुठलाही ॲक्ट असेल तर ह्या गोष्टी कॉमन आहेत. ठीक आहे. सेक्शन 1 वी विल ऑलवेज टॉक अबाउट नेम ऑफ द ॲक्ट, टेरिटरी ऑफ द ॲक्ट अँड व्हेन इट केम इन टू इफेक्ट, किंवा गॅझेटमध्ये कधी पब्लिश झालं, गॅझेट ऑफ इंडियामध्ये कधी पब्लिश झालं आहे. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही ॲक्टचं सेक्शन 1 3 गोष्टी बोलणार. त्या ॲक्टचं नाव, त्या ॲक्टचं नाव, त्याचा एक्सटेंट, व्याप्ती, त्याची टेरिटरी कुठपर्यंत आहे, इंडियामध्ये कुठं कुठं आहे, आता तर काहीच नाही, ऑल इंडियाचं झालं आहे. आणि केम इन टू इफेक्ट हे झालं सेक्शन 1. आता मी जास्त बोलत नाही सेक्शन 1बद्दल. तुम्ही ओरिजिनल PDF डाउनलोड करून बघून घ्यायचं. आता मी ओव्हरऑल आयडिया तरी तुम्हाला कळूनच जाईल सगळं. आता याच्यात काय झालं माहिती का, जेव्हा हा ॲक्ट आला ना की हा होता भाई अप्लाय टू ऑल. ठीक आहे. 2010मध्ये जेव्हा 1 एप्रिलपासून सुरू झाला तर अप्लाय टू ऑल. पण 2012मध्ये एक अमेंडमेंट झाली याच्यात. काय अमेंडमेंट झालं की हा ॲक्ट, धिस ॲक्ट विल नॉट बी अप्लिकेबल टू मदरसा आणि वैदिक स्कूल. मदरसा अँड वैदिक स्कूल 2012मध्ये एक अमेंडमेंट केलं याच्यात. तेव्हा बहुतेक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर तो असेल कपिल सिब्बल. अमेंडमेंट केलं की मदरसा आणि वैदिक स्कूलला ॲक्ट अप्लाय होणार नाही. ठीक आहे. हे झालं सेक्शन 1 कंप्लीट. सेक्शन 2 बघू आता आपण. सेक्शन 2 काय म्हणते? डेफिनेशन्स. सेक्शन 2चं नावच काय आहे भाई? डेफिनिशन्स. आता यात नाही का असं ABCDEF असं खूप आहेत त्याच्यात. तर एमध्ये काय सांगितलं आहे? डेफिनेशनमध्ये एमध्ये सांगितलेलं आहे की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची डेफिनेशन. आता अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय? ठीक आहे. आता नाही का आपण इथंच थोडंफार बघून घेऊ 2-3 डेफिनेशन. म्हणजे जेव्हा आपण पुढे जाऊ सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 5 जेव्हा हे वर्ड येतील अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, एलिमेंटरी वर्ड, तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज नाही राहायला पाहिजे. त्याच्यामुळे सेक्शन 2मधले जे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहे मी त्या इथेच कव्हर करतो. सेक्शन 2मध्ये आहे डेफिनेशन्स. सगळ्या टर्मची डेफिनेशन सेक्शन 2मध्ये दिलेली आहे. एक्झाम्पल अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट पहिलंच आहे. एमध्ये सांगितलं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. व्हॉट इज मीन बाय अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट? जर ती शाळा सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रोल करणार. जर ती शाळा स्टेट गव्हर्नमेंटची असेल तर त्याला स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल करणार. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय? तिथलचं गव्हर्नमेंट, म्हणजे ती शाळा कोण इस्टॅब्लिश केली आणि त्याला कोण रन करणार आहे, म्हणून त्या शाळेचं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कूल असेल तर कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटची स्कूल असेल तर कंट्रोल बाय स्टेट गव्हर्नमेंट. नगरपालिकेची स्कूल असेल तर कंट्रोल बाय नगरपालिका, म्हणजे इंडायरेक्टली बाय स्टेट गव्हर्नमेंटच. जिल्हा परिषद शाळा असेल तर कंट्रोल बाय जिल्हा परिषद, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच. ठीक आहे. नंतर बीमध्ये सांगितले डेफिनेशनमध्ये कॅपिटेशन फी. आता कॅपिटेशन फी काय हे पुढं आपण बघणारच आहोत. कॅपिटेशन फीबद्दल एक आर्टिकलच आहे पुढं. आर्टिकल 13 आहे बहुतेक. सॉरी, आर्टिकल बोलायचं नाही. जेव्हा ॲक्ट बोलतो तेव्हा सेक्शन बोलायचं. आर्टिकल फक्त कॉन्स्टिट्यूशन बोलायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. सेक्शन 13मध्ये कॅपिटेशन फीबद्दल सांगितलं आहे. पण व्हॉट इज कॅपिटेशन फी हे डेफिनेशन सेक्शन 2मध्ये सांगितलेलं आहे. कॅपिटेशन फी म्हणजे काय? नो डोनेशन टू बी पेड टू द स्कूल. म्हणजे डोनेशन किंवा मग तुम्ही देणगी देतो ना, की शाळेची बिल्डिंग बांधण्यासाठी देणगी देतात, ह्या गोष्टी अलाउड नाही आहे या ॲक्टमध्ये. या ॲक्टमध्ये डोनेशन देणं हा गुन्हा आहे. फक्त शाळेची फी भरा. स्टेट गव्हर्नमेंटची तर शाळा फुकट असते, पण ज्या प्रायव्हेट स्कूल असतील त्याची फक्त ट्युशन फी भरली पाहिजे, डोनेशन दिलं नाही पाहिजे. पण मार्केटमध्ये तर सर्रास डोनेशन चालते. तर आहे काही काही आता ते आहेत भारतातल्या ह्या गोष्टी, पण तुम्ही या ॲक्टनुसार कंप्लेंट करू शकता की डोनेशन अलाउड नाही आहे. ठीक आहे. कॅपिटेशन फी म्हणजे काय? नो डोनेशन. पण नो फीज टू बी पेड टू स्कूल अदर दॅन स्कूल ट्युशन फी. ठीक आहे. डोनेशन, देणगी आणि हे टाईमपास नको याच्यात. कॅपिटेशन फी मीन्स एनी काइंड ऑफ डोनेशन ऑर कॉन्ट्रीब्युशन ऑर पेमेंट अदर दॅन द फी नोटिफाईड बाय द स्कूल. ठीक आहे. नंतर सीमध्ये काय सांगितले? चाइल्डची डेफिनेशन सांगितली. चाइल्ड म्हणजे काय? 6 to 14. म्हणजे आपल्या याच्यात जो आहे, आपलं टायटल आहे ना
बघा ना, टायटल काय आहे, द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. तर इथं या ॲक्टमध्ये चिल्ड्रनची डेफिनेशन काय? तू माझं 6च्या खाली चिल्ड्रन नसतं का? ते असतात ना चिल्ड्रन, पण आपल्या ॲक्टमध्ये चिल्ड्रनची डेफिनेशन आहे 6 to 14. ठीक आहे. चिल्ड्रन मीन्स मेल ऑर फिमेल चाइल्ड ऑफ एज ऑफ 6 to 14. मेल ऑर फिमेल बोथ 6 to 14. ठीक आहे. सीमध्ये सांगितले. नंतर डीमध्ये सांगितले डिसॲडव्हान्टेज ग्रुप. डिसॲडव्हान्टेज ग्रुप म्हणजे काय आहे? विकर सेक्शन्स, SC, ST, सोशली बॅकवर्ड क्लास आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि डिसेबल चिल्ड्रन. ठीक आहे. हे झालं डीमध्ये सांगितलं आहे. नंतर ई एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. ई झाला. त्यानंतर एफ इम्पॉर्टंट आहे. एफमध्ये डेफिनेशन सांगितलेली आहे प्रायमरी एज्युकेशनची. प्रायमरी एज्युकेशन म्हणजे काय? 1st स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड. आता आपण ॲक्टला सुरुवात केलेली आहे बरं. सेक्शन 1 आपण बघितलं आहे की त्याचं ॲक्टचं नाव आहे, त्याची टेरिटरी आहे आणि कधी केम इन टू इफेक्ट आला. 2012मध्ये त्यात कमेंटमेंट झालं की हा ॲक्ट मदरसा आणि वेदिक स्कूलला अप्लाय होणार नाही. सेक्शन 2मध्ये डेफिनेशन्स आहेत. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, कॅपिटेशन फी, चाइल्ड, विकर सेक्शन, प्रायमरी एज्युकेशन याची आपण डेफिनेशन बघत आहोत. का? कारण की पुढे प्रायमरी एज्युकेशनचा उल्लेख येईल कुठल्या तरी सेक्शनमध्ये, तुम्हाला तेव्हा अडलं नाही पाहिजे. कुठेतरी कॅपिटेशन फीचा उल्लेख येईल तेव्हा तुम्हाला अडलं नाही पाहिजे. म्हणून आधीच आपण सांगतोय, कुठल्या तरी सेक्शनमध्ये ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटचा यूज येईल तर तेव्हा आपल्याला अडलं नाही पाहिजे. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं मी, सेंटर कव्हर करत असेल, सेंटरची शाळा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रोल करणार, स्टेट गव्हर्नमेंटची शाळा असेल तर स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल करणार, म्हणून ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ठीक आहे. कॅपिटेशन फी झालं, चाइल्डचं झालं. प्रायमरी एज्युकेशन म्हणजे काय? 1st to 8th स्टँडर्ड. हे झालं एफ. त्यानंतर एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे लोकल ऑथॉरिटी. लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय? नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत. लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय? तिथली स्थानिक प्राधिकरण. ठीक आहे, ते लोकल ऑथॉरिटी. हे झालं याच्यामध्ये डेफिनेशन. नंतर असं खूप सारं आहे. ए पासून तर भाई त्यात मला असं वाटते A to Q पर्यंत आहे. A to Q पर्यंत डेफिनेशन. पण आपण त्यातलं A पाहिली, B पाहिली, C पाहिली, D पाहिली, F बघितली, H बघितली आणि आता एक शेवटची बघू. ही मधलं स्किप करू कारण की एवढं इम्पॉर्टंट नाही. एन ही खूप इम्पॉर्टंट आहे. हिच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येईल, मला गॅरंटी आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. स्कूल टाईप्स सांगितलेलं आहे. पुढं असा वर्ड येईल एडेड स्कूल, अनएडेड स्कूल, तर तेव्हा तुम्हाला अडलं नाही पाहिजे की व्हॉट इज मीन बाय एडेड स्कूल. आता मी तर सांगून देतो सगळं या डेफिनेशनमध्ये आधीच. एन म्हणजे काय म्हणू आपण? सेक्शन 2 सबसेक्शन एन. ठीक आहे. काय सांगितले? स्कूल टाईप्स आहे 4 प्रकारच्या. पहिली आहे गव्हर्नमेंट स्कूल, दुसरी आहे एडेड स्कूल. एडेड म्हणजे मी सांगतो नंतर काय आहे. आपण ऐकतो ना एडेड कॉलेज, अनएडेड कॉलेज, हे बघू आता. तिसरी आहे स्पेसिफाईड स्कूल आणि चौथी आहे भाई अनएडेड स्कूल. गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे काय? 100% गव्हर्नमेंट कंट्रोल करते, 100% त्या शाळेला फंड गव्हर्नमेंट देते. म्हणजे फायनान्शियल असिस्टन्स इज डन बाय ॲदर स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटची शाळा ते स्टेट, सेंट्रलची असेल ते सेंट्रल, म्हणून गव्हर्नमेंट स्कूल. म्हणजे त्याचं ओनर असते गव्हर्नमेंट. ओनर कोण? गव्हर्नमेंट. एडेड स्कूल म्हणजे काय? याला गव्हर्नमेंट काहीतरी फंड देते. एक तर 100% अनुदान असेल, 50% असेल किंवा 20% असेल. पण हे अनुदान फक्त कोणासाठी असते की भाई 1st to 8 याचं जे आहे आपलं फंडामेंटल राईट इम्प्लिमेंट व्हावा त्या एरियामध्ये, म्हणून त्या शाळेला. हे ॲक्च्युली याला गव्हर्नमेंट कंट्रोल करत नाही, याला संस्था कंट्रोल करते. कोणाची तरी संस्था असतात ना, त्याला 20% अनुदान म्हणतो आपण, 30% अनुदान, 40% किंवा 100% बी देऊ शकते गव्हर्नमेंट फंड. पण याचा कंट्रोल गव्हर्नमेंट करत नाही. एडेड स्कूल म्हणजे काय? कंट्रोल बाय थर्ड पार्टी किंवा अदर दॅन गव्हर्नमेंट. ठीक आहे. गव्हर्नमेंट खर्च देतो पण कंट्रोल करत नाही ना, म्हणून आपण गव्हर्नमेंट स्कूल म्हणत नाही. हे कोणाच तरी दुसऱ्याची असते. पण गव्हर्नमेंट खर्च देतो यासाठी देतो की तुम्ही 1 to 8 हे एज्युकेशन त्या एरियातलं कंप्लीट करा, म्हणजे आपलं फंडामेंटल राईट इम्प्लिमेंट होईल. त्याच्यामुळे ती गव्हर्नमेंट देते. तिसरी कॅटेगरी आहे स्पेसिफाईड स्कूल म्हणजे काय? काही स्पेशल उद्दिष्ट ठेवून ही शाळा स्थापन केलेली असते. फॉर एक्झाम्पल JNV जवाहर नवोदय विद्यालय, त्यानंतर KV केंद्रीय विद्यालय, त्यानंतर सैनिकी स्कूल असतात ना, सैनिकी स्कूल एक्सेट्रा.
हे काहीतरी स्पेसिफिक उद्दिष्ट आहे. JNVचं उद्दिष्ट काय होतं की खेड्यातले प्रतिभावान मुलं आहेत त्यांना क्वालिटी एज्युकेशन द्यावं म्हणून 1985मध्ये JNV स्थापन केलं. फर्स्ट JNV कुठे आहे हे ॲड करताना या गोष्टी आल्या पाहिजे. अमरावती महाराष्ट्र आणि झज्जर हरियाणा इथे 1985मध्ये फर्स्ट JNV झालं. JNVचं नाव 1989मध्ये बदललं. 100th बर्थ ॲनिव्हर्सरी होती नेहरूंची, त्याच्यामुळे ते JNV त्याला नाव दिलं. ठीक आहे. स्पेसिफाईड स्कूल म्हणजे काय JNV, KV आणि सैनिक स्कूल. अनएडेड म्हणजे काय कम्प्लीट प्रायव्हेट स्कूल. अनएडेड म्हणजे काय प्रायव्हेट. याला ₹1 गव्हर्नमेंट देत नाही आणि गव्हर्नमेंट त्यात हस्तक्षेप बी करत नाही, काही कंट्रोल बी करत नाही. नो फंड गिवन बाय एनी गव्हर्नमेंट नायदर दे कंट्रोल दी स्कूल्स. कम्प्लिटली प्रायव्हेट स्कूल्स अनएडेड. आता स्कूलचे टाईप कळाले ना, गव्हर्नमेंट स्कूल, एडेड स्कूल, स्पेसिफाईड स्कूल, अनएडेड स्कूल. आता या आर्टिकलमध्ये आर्टिकल नाही, या सेक्शनमध्ये किंवा या ॲक्टमध्ये पुढं काय येईल की दिस सेक्शन इज अप्लिकेबल टू ओनली गव्हर्नमेंट स्कूल अँड स्पेसिफाईड स्कूल, नॉट अप्लिकेबल टू एडेड अँड अनएडेड स्कूल. मग तुम्हाला तेव्हा कळलं पाहिजे कोणासाठी नाही ॲप्लिकेबल एडेड आणि अनएडेड. एडेड म्हणजे काय गव्हर्नमेंट फंड देते पण गव्हर्नमेंट कंट्रोल करत नाही. अनएडेड म्हणजे काय कम्प्लिटली प्रायव्हेट, गव्हर्नमेंट फंडही देत नाही, गव्हर्नमेंट कव्हरही करत नाही, कंट्रोलही करत नाही. ठीक आहे. आता ह्या सगळ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण बघितल्या ज्या तुम्हाला लागत होत्या ह्या ॲक्ट वाचताना किंवा पुढे अडचण आल्या असत्या, अशा सगळ्या बघितलेल्या आहेत. ओके. आता आपण बघूया. सेक्शन 1 झाला आपला कवर, सेक्शन 2 झाला. आता सेक्शन 3. सेक्शन 3चं नाव काय? सेक्शन 3 म्हणते, पहिली गोष्ट काय, सेक्शन 3 चॅप्टर 2मध्ये येईल, हे तर आपल्याला माहिती आहे. सेक्शन 3 ह्या चॅप्टर 2मध्ये येईल. चॅप्टर 2चं नाव आहे आपलं राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. तर सेक्शन 3चं नाव आहे राईट ऑफ चाइल्ड टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. म्हणजे काय, प्रत्येक बालकास त्याची प्रायमरी एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेत मोफत व सक्तीचं शिक्षणाचा हक्क असेल. ठीक आहे. सेक्शन 3 स्पीक्स अबाउट राईट ऑफ चाइल्ड टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. मग आपल्या एरियातल्या 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क आहे. मग त्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळच्या शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण केलं पाहिजेच. ठीक आहे. प्रत्येक बालकास त्याचे प्रायमरी एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेत मोफत, परत मी बोलतोय मोफत आणि सक्तीचे, फ्री अँड कंपल्सरी म्हणजे काय, मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा हक्क असेल. आज तुम्ही म्हणसाल प्रायव्हेट शाळेत तर काही मोफत नसते, तर ठीक आहे, काही एक्सेप्शन असतील त्यात, ते पुढे बघू आपण काय आहे. पण प्रायव्हेट शाळेमध्ये पण काहीतरी गोष्टी रिझर्वड असतात पुअर मुलांसाठी, यांना फी द्यायचं काम नसते, फ्रीमध्ये एज्युकेशन होतं द्यायचं. म्हणून तर काही प्रायव्हेट शाळा टाळाटाळ करतात त्यांना घ्यायसाठी. पण जर त्या गरीब मुलांच्या घराजवळ कुठलीच गव्हर्नमेंट शाळा नसेल तर त्यांना प्रायव्हेट शाळेत ॲडमिशन भेटते फ्रीमध्ये. ते कसं भेटते काय भेटते आपण नंतर बघू काय. ठीक आहे. बरं आता सांगून देतो मी तुम्हाला काय झालं तर 2012मध्ये नाही का, 2012मध्ये एक जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टाने की 25% सीट should be reserved for EWS, disabled, SC, ST in private schools under RT. 25% seat should be reserved to economically weaker section, socially backward class, SC, ST, त्यानंतर डिसेबल्ड हँडिकॅप स्टुडंटसाठी. कुठं, इन प्रायव्हेट स्कूल. प्रायव्हेटमध्ये कोणतं, ते अनएडेड, ना गव्हर्नमेंट फंड देते ना गव्हर्नमेंट कंट्रोल करते. पण या शाळेत पण 25% सीट रिझर्व असल्या पाहिजे. कधी, जर त्या एरियात कुठलीच गव्हर्नमेंट शाळा नसेल, कुठलीच एडेड स्कूल नसेल, कुठलीच स्पेसिफाईड स्कूल नसेल, तर मग प्रायव्हेट शाळेत जाण्याचा हक्क आहे त्या मुलाला. त्यांच्यासाठी 25% रिझर्व करा. मग याच्यासाठी नाही का प्रायव्हेट स्कूलवाले सुप्रीम कोर्टात परत गेलते की नाही, आम्हाला हा मान्य नाही आहे, कारण की आमचं एज्युकेशनची क्वालिटी घसरते. हे मुलं येतात, मग आमच्या शाळेत ऑलरेडी श्रीमंताची मुलं असतात, मग हे गरीब मुलं बसतात, आणि मग ते श्रीमंताची मुलं कारमध्ये येतात, हे गरिबाचे पैदल किंवा रिक्षात येतात, आणि मग ते बरोबर त्याचं बॉन्डिंग होत नाही, असं तसं त्यांनी सांगितलं होतं. पण सुप्रीम कोर्ट बोललं नाही, राईट टू एज्युकेशन. या बालकात आपण काही भेदभाव करू शकत नाही. कोणी कशा देऊ, रिक्षा देऊ का कशा देऊ, ते त्याचा प्रश्न आहे. तुम्ही वर्गात त्यांच्यात भेदभाव करू शकत नाही. पण शाळेवाले अपोजमध्ये होते की आमची क्वालिटी ऑफ एज्युकेशन घसरणार, आमच्या शाळेचं स्टँडर्ड आहे, असं तसं येते. पण ते काही ऐकलं नाही सुप्रीम कोर्टाने. मग गव्हर्नमेंटने एक मार्ग काढला. ठीक आहे म्हणे,
कारण की गव्हर्मेंट काही मंत्र्याच्याच मोठ्या मोठ्या शाळा होत्या ना, त्याच्यामुळे मग त्यांनी गव्हर्मेंट एक मार्ग काढला. याच्यात काय केलं की आपण तुम्हाला हे देऊ, ॲडमिशन तुम्ही घ्या या मुलांची 25%मध्ये, पण यांची फी नाही का आम्ही भरू. मग शाळेवाले थोडे रिलॅक्स झाले, चला ठीक आहे, असं नाही की आपली सीट वाया जाणार आहेत, हे येतील, पण ॲटलिस्ट मग तेवढी फी आपल्या शाळेची तेवढी गव्हर्मेंट कम्पेन्सेट करेल. पण मग गव्हर्मेंटनं बी त्यात काय सांगितलं आहे की स्टेट विल पे फीज टू प्रायव्हेट स्कूल ओनली द अमाऊंट विच स्टेट गव्हर्मेंट स्कूल चार्जेस अँड नॉट प्रायव्हेट स्कूल फीज. म्हणजे काय, याच्या घरात जो प्रायव्हेट गव्हर्मेंट शाळा नाही आहे म्हणून प्रायव्हेटमध्ये शिकतो आहे, तर तुमची फक्त मी स्कूलची फीज देणार. केवढी फी देणार की जेवढं गव्हर्मेंट शाळेत किंवा एडेड स्कूलमध्ये जेवढी फी आहे तेवढीच फी मी तुम्हाला देणार. तुम्हाला एक्स्ट्राची फी देणार नाही. तुमची डेव्हलपमेंट फी आणि स्पोर्ट्स फी आणि लायब्ररी फी आणि बाकीचं कॉशन मनी नाही, ते काही भांगडी आम्ही देणार नाही. ओनली द अमाऊंट विच स्टेट गव्हर्मेंट स्कूल चार्जेस अँड नॉट प्रायव्हेट स्कूल फीज, तेवढीच आम्ही अमाऊंट देऊ. आता 25% सीट रिझर्वेशन, ठीक आहे. बरं, मग हे काय झालं माहिती का, हे अप्लिकेबल होतं प्रायव्हेट स्कूलसाठी, बट कुठल्या शाळा सोडून माहिती का, मायनॉरिटी प्रायव्हेट स्कूल. मायनॉरिटी 2 प्रकारचे असतात, लँग्वेज आणि रिलिजन. तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी स्कूल असेल प्रायव्हेट आणि रिलिजियस मायनॉरिटी स्कूल असेल प्रायव्हेट, तर इथं हा 25% रिझर्वेशनचा क्रायटेरिया आपल्याला नेवणार. म्हणून नॉट मॅन्डेटरी टू प्रायव्हेट मायनॉरिटी अनएडेड स्कूल्स. 2012 जजमेंट सुप्रीम कोर्ट टोल्ड 25% रिझर्वेशन RTE प्रायव्हेट स्कूलमध्ये. बरं, मग यात काय होईल माहिती काय, फक्त दिवसा शिकणाऱ्या शाळेसाठीच आहे. म्हणजे तिथं हॉस्टेलमध्ये राहायला भेटणार त्या मुलाला. नाही तर मग तो गरीब मुलगा आहे, तो माझ्या घराजवळ शाळा नाही आहे, मग मला हॉस्टेलमध्ये भेटावा नाही. फक्त डे स्कूलिंगसाठी अवेलेबल आहे. डे स्कूलिंग, नॉट हॉस्टेल फॅसिलिटी. ओके, हे झालं सेक्शन 3मध्ये. आपण आता थोडंसं बॅकग्राऊंड पाहून घेतलं. आता नेक्स्ट सेक्शनकडे जाऊ आपण. नेक्स्ट सेक्शन आहे आपला सेक्शन 3 झाला, सेक्शन 4. ठीक आहे. सेक्शन 4मध्ये काय सांगितलं माहिती का, सेक्शन 3 तर तुम्हाला कळालं ना, की राईट ऑफ चाइल्ड टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. प्रत्येक बालकास त्याचं प्रायमरी एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेत मोफत व सक्तीचं शिक्षणाचा हक्क असेल. सेक्शन 4 सांगते की स्पेशल प्रोव्हिजन फॉर चिल्ड्रन नॉट ॲडमिटेड ऑर हू हॅव नॉट कम्प्लिटेड एलिमेंटरी एज्युकेशन. आता ज्या मुलांना शाळेत ॲडमिशन नाही भेटली त्यांच्यासाठी नाही का काहीतरी स्पेशल तरतुदी केलेल्या आहेत गव्हर्नमेंट. कुठल्या केल्या, काय केल्या, तुम्ही त्या ॲक्टमध्ये वाचून घ्या, इझी आहे ते. प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश न घेतलेल्या किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या बालकांसाठी विशेष तरतुदी आहेत आपल्या गव्हर्नमेंटच्या. हे झालं सेक्शन 4मध्ये. सेक्शन 5 काय म्हणते, राईट ऑफ ट्रान्सफर टू अदर स्कूल. हा एक इम्पॉर्टंट सेक्शन म्हणून आपण मी लिहितो आहे, राईट ऑफ ट्रान्सफर टू अदर स्कूल. म्हणजे काय माहिती काय, बालकाला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखल होण्याचा हक्क आहे. म्हणजे आता काही विद्यार्थी असतात ना, त्याचे पॅरेंट्स लोकांची बदली होत राहते. नागपूरहून मुंबई गेले, मुंबईहून पुण्यात आले, मग त्याची मधातच दिवाळीतच बदली झाली. मग तशा मुलांना मधातच शाळा सोडावं लागते. पण दुसऱ्या शाळेत त्यांना ॲडमिशन मिळणार, त्यांचं ते वर्ष वाया गेलं नाही पाहिजे. हेच सांगते राईट ऑफ ट्रान्सफर टू अदर स्कूल. म्हणजे बालकाला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखल होण्याचा हक्क आहे. ठीक आहे. फक्त यामध्ये 2 शाळा एक्सेप्शन आहेत. कुठल्या, एक्सेप्ट सेक्शन 2N सांगितलेलं आहे, अनएडेड स्कूल आणि स्पेसिफाईड स्कूल म्हणजे JNV, KV, सैनिकी शाळा. अनएडेड म्हणजे प्रायव्हेट शाळा. ह्या 2 शाळेत सोडूनच, म्हणजे या 2 शाळेत मधातच तुला ॲडमिशन भेटणार नाही. की तू 8वीत होता आणि पप्पाची बदली झाली ऑगस्ट महिन्यात, मग तू दुसऱ्या गावाला गेला, मग लगेच ऑगस्ट महिन्यात पुन्हा तिथूनच चालू करशील तू चालू, पण या शाळेत नाही. कोणते, अनएडेड आणि स्पेसिफाईड, JNV इथं नाही. बरं, कारण इथून माहिती आहे JNVची एंट्रन्सशिवाय ॲडमिशन भेटतच नाही मधातून, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही राहिला. बरं, त्यानंतर आपण बघणार आहोत सेक्शन 6 म्हणजे काय, आपली चॅप्टर 3 सुरू झालं आहे. ठीक आहे. मागच्या याच्यात आपण बघितले ना ते, की चॅप्टर कुठपर्यंत आहे सेक्शननुसार, हे इथं बघितलं आपण. चॅप्टर 3 सेक्शन 6 to 11.
चॅप्टर 3 सेक्शन 6 to 11. ठीक आहे. सेक्शन 6 काय सांगते, ड्युटी ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड लोकल ऑथॉरिटी टू एस्टॅब्लिश स्कूल. या चॅप्टर 3मध्ये आहे सेक्शन 6. चॅप्टर 3चं नाव आहे ड्युटीज ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट लोकल ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स. तर सेक्शन 6मध्ये सांगते की ड्युटी ऑफ, इम्पॉर्टंट आहे म्हणून लिहितो आहे, ज्या इम्पॉर्टंट आहे त्या त्याच सेक्शन आपण लिहू, बाकीच्या नाही लिहिणार. ड्युटी ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. आता ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही विचारू नका काय, आपण डेफिनेशनमध्ये एकदम क्लिअरली बघितलं आहे. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची शाळा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रोल करणार, स्टेट गव्हर्नमेंटची शाळा असेल तर स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल करणार. ड्युटी ऑफ ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड लोकल ऑथॉरिटी टू एस्टॅब्लिश स्कूल. म्हणजे गव्हर्नमेंटची ड्युटी आहे शाळा स्थापन करणे, किंवा लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांची ड्युटी आहे टू एस्टॅब्लिश स्कूल. कारण की त्या एरियातले 6 ते 14 हे मुलांचं फंडामेंटल राईट कंप्लीट झाला पाहिजे, वंचित नाही राहिलं पाहिजे, म्हणून याची ड्युटी आहे. हा कायदा लागू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत नजीकच्या क्षेत्रात अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट और लोकल ऑथॉरिटी यांची शाळा स्थापन करण्याचे कर्तव्य आहे. म्हणजे 2010मध्ये जर हा कायदा लागू झाला तर 2013पर्यंत त्या एरियात जर कुठली शाळा नसेल 6 ते 14साठी, तर याची रिस्पॉन्सिबिलिटी येते अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट और लोकल ऑथॉरिटीची. ठीक आहे. हा कायदा लागू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत नजीकच्या क्षेत्रात अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट और लोकल ऑथॉरिटी यांची शाळा स्थापन करण्याचे कर्तव्य आहे. लोकल ऑथॉरिटी म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ती महानगरपालिका वगैरे त्या गोष्टी. सेक्शन 7 काय सांगते, सेक्शन 7चं नाव काय आहे, सेक्शन 7चं नाव आहे शेअरिंग ऑफ फायनान्शियल अँड अदर रिस्पॉन्सिबिलिटीज. शेअरिंग ऑफ फायनान्शियल म्हणजेच काय, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू प्रोव्हाइड फंड अँड फायनान्शियल असिस्टन्स टू स्कूल्स. ठीक आहे. सेक्शन 7. सेक्शन 8 बरं. आता याच्या पहिले आपण काही गोष्ट बघू, आपल्या आवडीची गोष्ट आहे ती. शेअरिंग ऑफ फायनान्शियल अँड अदर रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलं ना सेक्शन 7मध्ये. म्हणजेच काय, स्टेट गव्हर्नमेंटच्या शाळेला पैसा देईल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळेला पैसा देईल. म्हणजे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू प्रोव्हाइड फंड अँड फायनान्शियल असिस्टन्स टू स्कूल. नंतर काय आहे माहिती का, एज्युकेशन हा सब्जेक्ट म्हणजे हा विषय पहिले स्टेट लिस्टमध्ये होता एज्युकेशन. ठीक आहे. नंतर काय झालं माहिती काय, तो आणलाय कॉन्करंटमध्ये. म्हणजे पहिले शिक्षण हा फक्त राज्य सरकारचाच विषय होता, म्हणजे ड्युटी होती, सेंट्रलचं काहीच नव्हतं. मग नंतर अमेंडमेंट झाले आणि कॉन्करंट टाकले. आता स्टेट अँड सेंटर बोथ रिस्पॉन्सिबिलिटी एज्युकेशन. ठीक आहे. म्हणून एज्युकेशन सब्जेक्ट विच वॉज इन स्टेट लिस्ट इज नाव इन कॉन्करंट लिस्ट. किंवा मग एज्युकेशन हे ट्रान्सफर केलं स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये. कुठल्या अमेंडमेंटने, 42मध्ये लय भांगडी झाल्यात 1976. ठीक आहे. बरं, फक्त एज्युकेशनच नव्हतं ट्रान्सफर केलं तेव्हा त्यांनी कॉन्करंटमध्ये. त्यांनी 5 गोष्टी स्टेट लिस्टमधून कॉन्करंटमध्ये टाकल्या. ठीक आहे. कुठल्या 5 गोष्टी आहेत त्या, पहिली तर आहे एज्युकेशन, दुसरी आहे फॉरेस्ट, तिसरी कुठली होती, तिसरी आहे प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ, चौथी होती ते माप आणि ते आहे ना काय, वेट्स अँड मेजर्स, 5वं होतं ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस ऑफ ऑल कोर्ट्स एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सोडून बाकी सगळ्या जे कोर्टचं, तालुका लेवलचं, जिल्हा लेवलच्या सगळ्या कोर्टचं ॲडमिनिस्ट्रेशनचं हे कॉन्करंट लिस्टमध्ये टाकलं आहे जबाबदारी. हे सगळ्या गोष्टी कधी चेंज केल्या, 42nd अमेंडमेंट 1976 मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. ह्या गोष्टी होत्या इम्पॉर्टंट. आता सेक्शन कुठला बघितलं आपण, सेक्शन 7 झालं ना, शेअरिंग फायनान्शियल असिस्टन्स. आता सेक्शन 8. सेक्शन 8चं नाव काय आहे, सेक्शन 8चं नाव आहे ड्युटीज ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट
गव्हर्नमेंट म्हणजे काय? अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे बघितलं ना आता, सेंटर असेल तर सेंटर करणार, स्टेटची शाळा असेल स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल करणार. आता अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ड्युटीज यामध्ये काय आहे ते माहिती काय? कारण की हा पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये पण आहे, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, यामध्ये काय येते की ट्रेनिंग टू टीचर्स हे गव्हर्नमेंट अरेंज करणं गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. नंतर प्रोव्हाइड इक्विपमेंट्स टू स्कूल, इन्स्पेक्शन ऑफ स्कूल, चिल्ड्रनच्या तक्रारी असेल ते सॉल्व करणे, बालकांचं प्रायमरी एज्युकेशन पूर्ण केलं जात असल्याची खात्री करून घेणे, हे सगळ्या जबाबदारी आहे ना गव्हर्नमेंटच्या, एक्सेट्रा खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्या. पण त्यातलं ट्रेनिंग टू टीचर्स, प्रोव्हाइड इक्विपमेंट टू स्कूल, इन्स्पेक्शन ऑफ स्कूल, तिथे स्पेशल लायब्ररी आहे का, स्पेशल गर्ल्स अँड बॉईज टॉयलेट आहे का, डिसेबल चिल्ड्रनसाठी रॅम्प आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघणे, चिल्ड्रनचे ग्रीव्हन्सेस म्हणजे त्याच्या तक्रारी सॉल्व करणे, निवारण करणे तक्रारींचं, बालकांचं प्रायमरी एज्युकेशन पूर्ण होत आहे का त्याची खात्री करून घेणे. नाही तर मग शाळा सुरू केली लोकल ऑथॉरिटीने त्याच्या लक्षात नाही ठेवलेलं गव्हर्नमेंट की नेमकं शाळेत काय चालू आहे. ठीक आहे, हे झालं सेक्शन 8. सेक्शन 9, सेक्शन 8मध्ये होते ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, तर सेक्शन 9मध्ये आहेत ड्युटीज ऑफ ऑथॉरिटी, लोकल ऑथॉरिटी. ठीक आहे, ड्युटीज ऑफ लोकल ऑथॉरिटी. नंतर सेक्शन 10. सेक्शन 10मध्ये काय आहे, आता झालं गव्हर्नमेंटची झाली, ऑथॉरिटीची झाली. आणि या चॅप्टरचं नावच म्हणजे हा जो चॅप्टर आहे चॅप्टर 3, याचं नावच ते आहे की ड्युटीज ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स. म्हणून 10 नंबरची ड्युटी आहे ड्युटीज ऑफ पॅरेंट्स. ठीक आहे, ड्युटी ऑफ पॅरेंट्स अँड गार्डियन्स. तुम्हाला एमपीएससी सर्व विचारणार आहे की ड्युटीज ऑफ पॅरेंट्स अँड गार्डियन कोणत्या सेक्शनमध्ये आहे, तर सेक्शन 10मध्ये आहे. कुठल्या चॅप्टरमध्ये? चॅप्टर 3मध्ये. ठीक आहे, मग याच्यासाठीच तर ते 51A फंडामेंटल ड्युटीमध्ये के नंबरची ड्युटी टाकली. पॅरेंटची ड्युटी आहे 6 ते 14 शिक्षणाची अपॉर्च्युनिटी द्यायची त्यांच्या पाल्यांना. सेक्शन 11 आता मी फास्ट चाललो आहे थोडं कारण की व्हिडिओ लंबा चालला आहे. सेक्शन 11चं नाव आहे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड फॉर प्री स्कूल एज्युकेशन. म्हणजे काय आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटनं शाळापूर्व शिक्षण जे असते बालवाडी वगैरे याची तरतूद केली पाहिजे. म्हणजे 3 to 6 या वयोगटातल्या मुलांचं शिक्षणाची पण त्यांनी सोय केली पाहिजे गव्हर्नमेंट. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटनं शाळापूर्व शिक्षणाची तरतूद करावी. 3 ते 6 एज यामधल्या चाइल्डला शाळापूर्व शिक्षण देणे, जसे बालवाडी वगैरे नर्सरी ह्या त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. आता झालं सेक्शन 11. आता चॅप्टर 4 सुरू होतो आपला. सेक्शन 12. चॅप्टर 4चं नाव आहे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ स्कूल अँड टीचर्स. त्यामध्ये 12 नंबरचं सेक्शन आहे एक्सटेंट ऑफ स्कूल्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. म्हणजे काय आहे, इथे सरळ सांगितलं आहे की शाळेची रिस्पॉन्सिबिलिटी आहे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची, पण त्याचं एक्सटेंट कुठपर्यंत राहील. ठीक आहे, एक्सटेंट कुठपर्यंत राहील म्हणजे काय की कुठपर्यंत त्यांनी त्याला मदत केली पाहिजे, कोणांना, या मुलांना. ठीक आहे, या सरळ त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहे एक सेक्शन 12मध्ये. परत सेक्शन 12चं नाव काय, एक्सटेंट ऑफ स्कूल्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. ठीक आहे, म्हणजे जर त्या एरियातल्या गरीब मुलांना जवळपास गव्हर्नमेंट शाळा नसेल तर प्रायव्हेट शाळेंची जबाबदारी आहे ती की त्यांना ॲडमिशन द्या 25% अंडर. हाच सांगत आहे सेक्शन 12 की एक्सटेंट ऑफ स्कूल म्हणजे त्यांचं कुठपर्यंत त्यांची जबाबदारी आहे की भाई जर तुमच्या एरियातल्या त्या गरीब मुलांना किंवा काही मुलांना शाळेत ॲडमिशन म्हणजे शाळाच नाही आहे जिथे शिक्षण, ते 6 ते 14 वयोगटातली मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहे आणि तुमची तिथं शाळा आहे, मग ती प्रायव्हेट असो कोणती असो, मग तुमची जबाबदारी तिथल्या मुलांना आपल्या शाळेत घेणे. ठीक आहे, सेक्शन 13 हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याला मी आता लाल पेननं लिहितो. सेक्शन 13 खूपच इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 13. ठीक आहे, सेक्शन 13चं नाव काय आहे, नो कॅपिटेशन. कॅपिटेशन म्हणजे काय आपण बघितलं आहे. कॅपिटेशन म्हणजे काय, कॅपिटेशन म्हणजे आपण याच्या पहिल्याच्या याच्यात बघितलं ना, इथं बघितलं कॅपिटेशन फी. ठीक आहे, डोनेशन देणगी ह्या भांगडी चालणार नाही.
बरं ठीक आहे. मग 13चं नाव काय? नो कॅपिटेशन फी अँड स्क्रीनिंग प्रोसिजर फॉर ॲडमिशन. सगळ्यात पहिले पाहिजे नो कॅपिटेशन फी, नंतर स्क्रीनिंग प्रोसिजर, हे 2 गोष्टी सांगितल्या आहे. नो कॅपिटेशन फी म्हणजे काय? नो स्कूल ऑर पर्सन शाल व्हाईल ॲडमिटिंग अ चाइल्ड कलेक्ट एनी कॅपिटेशन फी अँड सब्जेक्ट द चाइल्ड ऑर हिज पॅरेंट्स ऑर गार्डियन टू एनी स्क्रीनिंग प्रोसिजर. म्हणजे याचं म्हणणं काय आहे की कुठल्या शाळेला अधिकार नाही आहे की त्यांनी डोनेशन किंवा देणगी किंवा अदर स्वरूपाची फी मागावी. दुसरं आहे की त्यांनी त्या चाइल्डचा किंवा पॅरेंटचा इंटरव्ह्यू घेऊ नये. तुम्ही चेक नका करू की चाइल्डचं नॉलेज किती आहे, मग याचं नॉलेज कमी आहे यार आणि आपल्या शाळेचं रेप्युटेशन भारी आहे, मग या शाळेत या पोराला आपण रिजेक्ट करू, याच्याऐवजी दुसरा पोरगा घेऊ. म्हणजे इंटरव्ह्यू कायसाठी घेतो असतो आपण की 5-6 मुलाचा इंटरव्ह्यू घेतला, त्यातला हा पोरगा भारी आहे, हे दोघं काही एवढे भारी नाही आहेत, यांना रिजेक्ट करायचं आणि याला घ्यायचं. असं चिल्ड्रनमध्ये भेदभाव करता येत नाही. हा ॲक्ट सांगतो. तुम्ही चिल्ड्रनचं तिथं टेस्ट करू नका की त्याचं नॉलेज किती आणि काय आहे. तुमच्या शाळेचं नका विचार करू की आमच्या शाळेचं रेप्युटेशन आहे, आमच्या शाळेचं निकाल दरवर्षी चांगला लागला पाहिजे. नाही, तिथं भेदभाव करायला चालत नाही. पॅरेंट्सचा पण इंटरव्ह्यू घेऊ नका की पॅरेंट्स सुशिक्षित आहे का, घरी होमवर्क घेतील का, किती पॅरेंट्स श्रीमंत आहेत का, आपल्या शाळेची फी भरतील. नाही, पॅरेंट्सचा आणि म्हणजे नो एंट्रन्स टेस्ट फॉर एनी चाइल्ड, डायरेक्ट ॲडमिशन द्या. नो कॅपिटेशन फी आणि स्क्रीनिंग प्रोसिजर फॉर ॲडमिशन, नो इंटरव्ह्यू ऑफ चाइल्ड ऑर पॅरेंट्स, नो एंट्रन्स टेस्ट. आता जर यांनी कॅपिटेशन फी घेतली तर दंड किती आहे माहिती आहे का? पेनल्टी सांगतो, पेनल्टी विचारते आयोग. जर यांनी म्हटलं 50,000 रुपये डोनेशन द्या आणि हे जर लोकांनी या ॲक्ट नंतर कंप्लेंट केली शाळेची, तर त्यांना पेनल्टी किती माहिती का? इंटू 10 टाइम्स. मग जेवढं मागितलं ना त्याला गुन्ह्याला 10 करून टाकायचं, म्हणजे 5 लाख. हा एवढं दंड द्यायला लागेल शाळेला. सेकंड पेनल्टी पाहिजे, जर त्यांनी इंटरव्ह्यू घेतला किंवा एंट्रन्स टेस्ट घेतली तर त्याची पेनल्टी आहे 25,000 रुपये पहिला फर्स्ट वॉर्निंग, 50,000 रुपये सेकंड वॉर्निंग, आणि तिसऱ्यांदा परत ती शाळा आढळली एंट्रन्स टेस्ट घेत आहे आणि हे घेत आहे तर ईच वेळेस त्यांना 50K मल्टिपलमध्ये पैसे भरावे लागतील. म्हणजे तिसऱ्यांदा केलं तर मग 50,000, चौथ्यांदा केलं परत 50,000, पण ते कसे 50 होईल, 50ची ॲड होत जाणार. 25,000 फर्स्ट वॉर्निंग, सेकंड वॉर्निंग 50, थर्ड 1.5 लाख, फोर्थ 2 लाख, 5वा 2.5 लाख, म्हणजे प्रत्येक वेळेस मग 50,000 वाढत जाईल. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत यामध्ये. जर तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेतला किंवा एंट्रन्स टेस्ट घेतली किंवा चाइल्डचा इंटरव्ह्यू घेतला किंवा पॅरेंटचा इंटरव्ह्यू घेतला तर हा दंड आहे भाई 25 तर ते लिमिट नाही त्याला. मग जेवढ्या वेळा तुम्ही गुन्हा करसाल तेवढ्या वेळा तुम्हाला ते पैसे भरावे लागतील. आणि डोनेशन का मागितलं तर इंटू 10 करायचं सरळ. ठीक आहे, डोनेशन मागायचंच नाही. हे झालं सगळ्या गोष्टी. तर आयोगानं जर विचारलं की सचिन नावाचा मुलगा एका शाळेत गेला, त्याच्याकडून 20,000 रुपये डोनेशन घेतलं तर त्या शाळेला किती दंड लागेल? ऑप्शनमध्ये असेल 2 लाख, 1 लाख, 3 लाख, 4 लाख. तर तुम्ही 2 लाख क्लिक करायचं का? इंटू 10 टाइम्स म्हणून. ठीक आहे, नंतर आपण बघू. आता हा सेक्शन 13 इम्पॉर्टंट होता तो झाला. आता सेक्शन 14. सेक्शन 14 मी काय सांगितलं आहे की प्रूफ ऑफ एज फॉर ॲडमिशन. प्रूफ ऑफ एज फॉर ॲडमिशन म्हणजे प्रवेशासाठी वयाचा पुरावा देणे. पण इथं गव्हर्नमेंटने काळजी केलेली आहे, वयाच्या पुराव्याअभावी कोणत्याही बालकास शाळेमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. जर तुमच्याकडे नसेल बर्थ सर्टिफिकेट किंवा एज प्रूफ तर तुम्हाला शाळा ॲडमिशन रिजेक्ट करू शकत नाही. हे सेक्शन 14मध्ये सांगितलं आहे. आता आपण फास्ट बघूया. सेक्शन 15चं नाव आहे नो डिनायल ऑफ ॲडमिशन. म्हणजे प्रवेश देण्यास नकार देता येणार नाही. ठीक आहे, नो डिनायल ऑफ ॲडमिशन. कुठल्याच कारण देऊन तुम्ही त्या मुलाची ॲडमिशन रद्द करू शकत नाही. सेक्शन 16 हा एक इम्पॉर्टंट आहे. याच्यात थोडे चेंजेस झालेले आहेत. सेक्शन 16 काय म्हणते? प्रोहिबिशन ऑफ होल्डिंग बॅक अँड एक्सपल्शन.
म्हणजे काय, कोणत्याही बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवले जाणार नाही. ठीक आहे. प्रोहिबिशन ऑफ होल्डिंग बॅक अँड एक्सपल्शन म्हणजे काढून टाकणे. तर कोणत्याही बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवले जाणार नाही. आणि दुसरा एक्सपल्शन म्हणजे काय, कुठल्याही बालकास शाळेतून काढून टाकण्यात येणार नाही. कोणतेही कारण देऊन काढून टाकता येत नाही मुलांना शाळेत. म्हणून 1ली ते 8वीपर्यंत तुम्ही ऐकलं असेल ना की विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. विद्यार्थ्यांना नापास करता येणार नाही 1ली ते 8वीच्या. बट आता काय झालं माहिती का, याच्यात थोडा एक चेंजेस केला रे यांनी. थोडा चेंजेस केला 2019मध्ये. 2019मध्ये एक चेंज केला. 2019मध्ये काय केलं, 1st to 8th स्टँडर्ड फेल करायचं नाही सांगितलं ना या ॲक्टमध्ये. पण 2019मध्ये ओरिजिनल काय म्हणते, फेल करू नका, नो फेलियर. ठीक आहे, फेल करू नका. पण 19मध्ये काय सांगितलं गव्हर्नमेंट, की तुम्ही एक काम करा, 5वीत एक एक्झाम घ्या आणि एकदा 8वीत एक्झाम घ्या. या 2 वेळा तुम्ही एक्झाम घ्या. तशा तुम्ही 1ली 2री पण एक्झाम घ्या. पण ते एक्झाम घेतला तो नापास झाला ते तुम्हाला फेल करता येणार नाही, तुम्हाला पुढे पाठवायचं. पण 5वीतली एक्झाम घेताना जर तो विद्यार्थी नापास झाला तर त्याची नाही का परत तुम्ही 2 महिन्यांनी एक्झाम घ्या, एक्झाम. त्यात का तो परत फेल झाला तर मग स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करायचं की त्या पोराला त्या वर्गात ठेवायचं का पुढच्या वर्गात टाकायचं. म्हणजे 5वीत एक्झाम घ्यायची, तो नापास झाला तर परत 2 महिने त्याला चान्स द्यायचा, परत 2 महिने एक्झाम घ्यायची, त्यातही तो नापास झाला तर स्टेट गव्हर्नमेंट ठरवेल की त्याला 6th स्टँडर्डमध्ये प्रमोट करायचं का 5वीतच ठेवायचं, परत होल्ड बॅक करायचं. 2019मध्ये काय चेंज केला, 1st स्टँडर्ड to 8th स्टँडर्ड पहिले एक्झामच होत नव्हत्या. बट रिसेंटली 1 चेंज इन 2019. कुठला चेंज झाला, 5th स्टँडर्डला एक स्क्रीनिंग टेस्ट होईल आणि 8th स्टँडर्डला पण एक टेस्ट होईल. त्या टेस्टमध्ये तो फेल झाला तर परत टेस्ट घ्या 2 महिन्यानंतर. आणि त्यात जर परत फेल झाला कॅन्डिडेट, मग स्टेट विल डिसाईड वेदर टू रिपीट ऑर प्रमोट द स्टुडंट इन नेक्स्ट क्लास. ठीक आहे, हे झालं सेक्शन 16. आता सेक्शन 17. परत हा व्हिडिओ 1.5 घंट्याचा होणार आहे, पण ठीक आहे, तुम्हाला सगळं कळून देणार आहे ॲक्ट. आता फक्त एकदा PDF वाचली की जबरदस्त तुमच्या डोक्यात जाणार आहे. हां, सेक्शन 17 सांगते, प्रोहिबिशन ऑफ फिजिकल पनिशमेंट अँड मेंटल हॅरेसमेंट ऑफ चाइल्ड. ठीक आहे, बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास मनाई. सेक्शन 18. मी आता फास्ट जातो यार, खरंच 2दा बोललो आहे पण आपण थांबतोच. सेक्शन 18, नो स्कूल टू बी एस्टॅब्लिश विदाऊट ऑब्टेनिंग सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन. म्हणजे मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणालाही शाळा स्थापन करण्याचं अधिकार नाही आहे. तुम्हाला काहीतरी परमिशन घालावी गव्हर्नमेंटची, मग काहीतरी सर्टिफिकेट भेटते ते, मग ते सर्टिफिकेट भेटलं तरच तुम्हाला परमिशन आहे शाळा ओपन करण्याची. ठीक आहे, नो स्कूल टू बी एस्टॅब्लिश विदाऊट ऑब्टेनिंग सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन. मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणालाही शाळा स्थापन करण्याचा अधिकार नाही. सेक्शन 19. सेक्शन 19चं नाव काय आहे, नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स फॉर स्कूल. म्हणजे शाळेसाठी असलेली काही मानक ठरवलेली आहेत. ठीक आहे, नॉर्म्स मध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल त्यांना तिथं सांगितलं राहील की तुम्हाला या शाळेमध्ये ह्या गोष्टी फुलफिल करायच्या, काही स्टँडर्ड गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, त्या शाळेमधलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं पाहिजे, काय पाहिजे, ह्या गोष्टी काही ठरलेल्या आहेत स्टँडर्ड, त्या तुम्ही फुलफिल करायचे आहेत. हे झालं 19. सेक्शन 20. सेक्शन 20 काय, पॉवर टू अमेंड शेड्यूल. पॉवर टू हा एक महत्त्वाचा आहे, पॉवर टू अमेंड शेड्यूल. म्हणजे काय, म्हणजे असं की ओनली सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन डू एनी चेंजेस इन दिस ॲक्ट ऑर इन एनी प्रोव्हिजन. या ॲक्टमध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच अधिकार आहे काही चेंज करायचा, बाकी कुठल्याच गव्हर्नमेंटला अधिकार नाही. पॉवर टू अमेंड शेड्यूल. सेक्शन 21 हे आहे इम्पॉर्टंट, रेड पेन. सेक्शन 21 लक्ष द्या आता. सेक्शन 21. सेक्शन 21 काय म्हणते, स्कूल मॅनेजमेंट कमिटी. स्कूल मॅनेजमेंट, आता इथं मस्त लक्ष द्या बरं, शाळा व्यवस्थापन समिती. सेक्शन 21, स्कूल मॅनेजमेंट कमिटी असली पाहिजे प्रत्येक शाळेत, फक्त काही शाळा सोडून. कुठली मी तुम्हाला सांगतो, अनएडेड, एक्सेप्ट अनएडेड. म्हणजे सेक्शन 2मध्ये मध्ये 4th नंबरची जी शाळा आहे अनएडेड, या शाळाला सोडून बाकी सर्व शाळेत स्कूल मॅनेजमेंट कमिटी असली पाहिजे. ठीक आहे,
स्कूल मॅनेजमेंट कमिटी एक्सेप्ट इन अनएडेड स्कूल्स. आता ही जी कमिटी आहे, शाळा व्यवस्थापन समिती, जे मुलं खेड्यात आहे त्यांना माहिती आहे, जिल्हा परिषदमध्ये शाळेत असते किंवा गव्हर्मेंट स्कूलमध्ये जे शिकले त्यांना माहिती आहे. आता स्कूल मॅनेजमेंट कमिटी SMC कन्सिस्ट ऑफ, यात कोण कोण राहणार? इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ लोकल ऑथॉरिटी, म्हणजे ग्रामपंचायत सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा नगरपालिका सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य. पंचायत समिती शाळा असेल तर पंचायत समिती सदस्य राहतील. ग्राम म्हणजे खेड्यात अशी ग्रामपंचायतमध्ये असेल ती शाळा जिल्हा परिषदची, तर मग ग्रामपंचायत सदस्य असतील शाळेत. म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ लोकल ऑथॉरिटी, ज्या ऑथॉरिटीच्या अंडरची शाळा आहे ते तिथे, किंवा ज्या ऑथॉरिटीच्या क्षेत्रात ती शाळा आहे त्या ऑथॉरिटीतले तिथे मेंबर राहते इलेक्टेड. ठीक आहे. त्यानंतर दुसरे लोक राहतील पॅरेंट्स ऑफ चिल्ड्रेन ॲडमिटेड इन स्कूल, म्हणजे ते शाळेत शिकणारे जे विद्यार्थी त्यांचे पालक त्या कमिटीत असतील, आणि टीचर्स, त्या शाळेचे टीचर. आता कसं असते, 75% कमिटीमध्ये पॅरेंट्स असतील, तर शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स, आणि 25% ते अदर लोक येतील, कोणते? टीचर, शाळेचे किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. बट या कमिटीमध्ये 50% वुमन पाहिजे. ठीक आहे, 50% वुमन पाहिजे. बरं, नंतर या कमिटीमध्ये नाही का प्रिन्सिपल हा त्याचा मेंबर पण असतो आणि सेक्रेटरी पण असतो, सदस्य सचिव असतो तो प्रिन्सिपल. ठीक आहे, सगळं कळालं. स्कूल मॅनेजमेंट कमिटी पाहिजे प्रत्येक शाळेत, फक्त ही शाळा सोडून, अनएडेड शाळा सोडून. ज्या आपण सांगितले सेक्शन 2मध्ये मध्ये डिफाईन केले, 4th नंबरमधली शाळा आपण पाहिलं ना, स्कूल टाईप त्यातली होती अनएडेड स्कूलची शाळा सोडून प्रत्येक शाळेत हे पाहिजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी. स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये कोण असणार? इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ लोकल ऑथॉरिटी, पॅरेंट्स ऑफ चाइल्ड ॲडमिटेड इन स्कूल, आणि टीचर असतील. 75% त्या कमिटीमध्ये पॅरेंट्स पाहिजे, 25% ते टीचर आणि इलेक्टेड मेंबर पाहिजे ते असतील ते, पण पूर्ण कमिटीमध्ये 50% वुमन पाहिजे. ठीक आहे. आता ही काय करते कमिटी? स्कूल मॅनेजमेंट कमिटीचं फंक्शन्स. ठीक आहे. मॉनिटर वर्किंग ऑफ स्कूल, दुसरं काय? प्रिपेअर स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे. तिसरं आहे मॉनिटर युटिलायझेशन ऑफ ग्रँट्स रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट, म्हणजे वरून जो निधी आला त्याचं युटिलायझेशन कसं करते शाळेत ते मॉनिटर करणे. युटिलायझेशन ऑफ फंड्स ऑर ग्रँट्स रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट ऑर एनी अदर सोर्स, कोणी देणगी पण दिली असेल शाळेला, तरी पण कसं ते फंड्स युटिलायझेशन झालं किंवा काय केलं आहे, हे या SMCचे फंक्शन्स आहेत. आता काय झालं माहिती का, एक चेंज केला आहे यांनी की 2012मध्ये, आता ओरिजिनली सांगितलं होतं ॲक्टमध्ये की अनएडेड शाळा सोडून बाकी सगळ्या शाळेत हे स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, पण 2012मध्ये यांनी काय सांगितलं आहे की ज्या मायनॉरिटी शाळा आहेत, मायनॉरिटी लँग्वेज असो का रिलिजनची असो, त्या शाळेत ह्या स्कूल मॅनेजमेंट कमिटी असेल, पण यांचा रोल हा नसणार, त्यांचा रोल फक्त ॲडवायझरी असणार, ॲडवायझरी रोल. म्हणजे हे फंक्शन त्यांनी केले पाहिजे असं नाही की वर्किंग हे कोणते फंक्शन? मॉनिटर वर्किंग ऑफ स्कूल, प्रिपेअर डेव्हलपमेंट प्लॅन, स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, किंवा युटिलायझेशन ऑफ फंड कसं झाला हे मॉनिटर करणं, हे नाही यायचं काम, फक्त ॲडवायझरी रोल आहे. कुठल्या शाळेत? मायनॉरिटी शाळेत. कोणत्या मायनॉरिटी? लँग्वेज मायनॉरिटी किंवा रिलिजन मायनॉरिटी शाळा असतील त्या. ठीक आहे. बट इन मायनॉरिटी स्कूल, ती रिलिजनची असो का लँग्वेजची असो, ठीक आहे, फक्त ॲडवायझरी फंक्शनच असणार स्कूल मॅनेजमेंट कमिटीचा. ठीक आहे. आणि आपण तर बघितलंच की सेक्शन 2 यामधला यामधला 4th वाला जो होता अनएडेड शाळा, अनएडेड, यामध्ये तर हे नसलंच पाहिजे, SMC नाही नसलं तरी चालते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्कूल मॅनेजमेंट कमिटी कुठं कुठं राहणार? सगळ्यात पहिले राहील एडेड स्कूलमध्ये, नाही सगळ्यात पहिले राहील गव्हर्मेंट स्कूलमध्ये, नंतर एडेड स्कूलमध्ये, आणि नंतर स्पेसिफाईड स्कूलमध्ये. स्पेसिफाईडमध्ये JNV, सैनिकी आणि केंद्रीय विद्यालय एक्सेट्रा. ठीक आहे. गव्हर्मेंट स्कूल म्हणजे काय? सेक्शन 2N मधला 1, एडेड म्हणजे काय? सेक्शन 2N मधला 2, स्पेसिफाईड म्हणजे काय? सेक्शन 2N मधला 3, आणि अनएडेडमध्ये नसणारच. ठीक आहे. हे झालं फक्त ॲडवायझरी फंक्शन. आणि या इथं तर असणारच
स्कूल मॅनेजमेंट कमिटी कंपल्सरी आहे. बट मायनॉरिटी स्कूलमध्ये ॲडवायझरी रोल आहे. तुम्ही माझ्या हँडरायटिंगवर लक्ष देऊ नका, माझ्या बोलण्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, हे झालं सगळं. त्यानंतर सेक्शन 22, टोटल 39 सेक्शन आहेत. आपण आता सेक्शन 22वरच आहोत. सेक्शन 22 हाऊ टू प्रिपेअर स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन सांगितलं. म्हणजे जे आहे ना, इथं फंक्शन आहे ना, स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे, SMCचं फंक्शन आहे. तर मग तो स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन कसा तयार करायचा हे 22मध्ये सांगितले, सेक्शन 22मध्ये सांगितले. सेक्शन 23मध्ये सांगितले क्वालिफिकेशन ऑफ टीचर. शाळेच्या टीचरचं क्वालिफिकेशन कसं असलं पाहिजे, म्हणजे शाळेत जे टीचर अपॉइंट करत आहे त्याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. सेक्शन 24मध्ये सांगितले. सेक्शन 24मध्ये काय सांगितले यार, सेक्शन 24 ड्युटीज ऑफ टीचर्स. शिक्षकांची कर्तव्य सांगितलेले आणि शिक्षकांच्या तक्रारीचे निवारण करणे. ड्युटीज ऑफ टीचर्स अँड रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस. बरं, आता तुम्हाला सांगितलं मी एडेड स्कूल म्हणजे काय, कंट्रोल बाय अदर दॅन गव्हर्मेंट स्कूल बट फंडेड बाय गव्हर्मेंट. 100% गव्हर्मेंट फंड देऊ शकते, 20% देऊ शकते, 35% देऊ शकते, किती देऊ शकते. ठीक आहे. अनएडेड स्कूल म्हणजे काय, फंड नॉट गिवन बाय गव्हर्मेंट अँड नॉट कंट्रोल बाय गव्हर्मेंट. ठीक आहे. सेक्शन 25 काय सांगते की सेक्शन 25 स्टुडंट टीचर रेशो हा मेंटेन असला पाहिजे. ठीक आहे. स्टुडंट टीचर रेशो टू बी मेंटेन ॲज गिवन इन शेड्यूल 1. शेड्यूल 1मध्ये सांगितलेलं आहे कसं पाहिजे रेशो. फॉर एक्झाम्पल ते सांगितले की 60 विद्यार्थी असतील तर 2 टीचर पाहिजे, 90 विद्यार्थी असतील शाळेत तर 3 टीचर पाहिजे, 120 असतील तर 4 पाहिजे, 150 विद्यार्थी असतील तर 5 टीचर प्लस एक प्रिन्सिपल वेगळा. असं इथे प्रिन्सिपल असतो, पण माझ्या टीचरपैकीच एक जण प्रिन्सिपलचा रोल प्ले करतो. तर तुम्ही ते शेड्यूल वाचून घ्या, काय काय त्यात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. ठीक आहे. सेक्शन 26 काय, फिलिंग अप वॅकन्सीज ऑफ टीचर्स. म्हणजे शिक्षकांची रिक्त पदे भरायचं. ते कोण भरणार, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, काय भरायचं, कशी एक्झाम घेऊन, काय सगळ्या गोष्टी ते सांगितलेल्या आहे. सेक्शन 27 काय, प्रोहिबिशन ऑफ डिप्लॉयमेंट ऑफ टीचर फॉर नॉन एज्युकेशनल पर्पजेस. हा इम्पॉर्टंट आहे, हा विचारू शकतात आयोग. प्रोहिबिशन ऑफ डिप्लॉयमेंट ऑफ टीचर्स फॉर नॉन एज्युकेशनल पर्पज. म्हणजे काय सांगितलं माहिती काय, प्रोहिबिशन ऑफ डिप्लॉयमेंट ऑफ टीचर्स फॉर नॉन एज्युकेशनल पर्पज म्हणजे तुम्ही शाळाच्या व्यतिरिक्त याला कुठल्याही कामात तुम्ही शिक्षकांना लावू शकत नाही. पण या 3 एक्सेप्शन आहेत. एक्सेप्ट सेन्ससचे कामं असतील जे 10 वर्षांनी येते, म्हणून तिथे शब्द वापरलेला आहे त्यांनी की डेसिनियल पॉप्युलेशन सेन्सस. दुसरं आहे इलेक्शनचे कामं, इलेक्शन ड्युटी. आणि तिसरं त्यांनी वापरले डिझॅस्टर रिलीफ ड्युटीज. म्हणजे कधी कुठं काही आणीबाणीची परिस्थिती आली तर मग शिक्षकांना ड्युटी लावू शकतात. जसं की आता कोरोना पॅन्डेमिकमध्ये काही शिक्षकांची ड्युटी लावलेली आहे. ठीक आहे. पण सेक्शन 27 काय सांगते, प्रोहिबिशन ऑफ डिप्लॉयमेंट ऑफ टीचर्स फॉर नॉन एज्युकेशनल पर्पज. शिक्षकांना किंवा शाळेतील कुठल्याही कर्मचाऱ्यांना नॉन एज्युकेशनल पर्पज सोडून तुम्ही ड्युटी लावू शकत नाही. एक्सेप्ट ह्या 3 ड्युट्या. सेन्सस करायचे प्रत्येक 10 वर्षानं, इलेक्शन ड्युटीमध्ये जावं लागणार शिक्षकांना आणि डिझास्टर रिलीफ ड्युटीमध्ये. ठीक आहे. पण ह्या 3 सोडून बाकी कुठे त्याला लावता येणार नाही. सेक्शन 28 काय सांगते, प्रोहिबिशन ऑफ प्रायव्हेट ट्युशन बाय टीचर. म्हणजे शाळेत सरकारी टीचर ट्युशन घेऊ शकत नाही, प्रायव्हेटमध्ये कोचिंग क्लास वगैरे घेऊ शकत नाही. नंतर आता सेक्शन 29. आता चॅप्टर 4 संपला, आता चॅप्टर 5 सुरू झाला. चॅप्टर 5चं नाव आहे करिक्युलम अँड कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशनचं. सेक्शन 29 काय सांगते की करिक्युलम आणि इव्हॅल्युएशन प्रोसिजर कशी असली पाहिजे. ठीक आहे. करिक्युलम अँड इव्हॅल्युएशन प्रोसिजर म्हणजे काय की तुम्ही तुमचं एका वर्षाचं शिक्षण कसं असलं पाहिजे. म्हणजे त्यात नाही का ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे चाइल्डची. यानुसार तुम्ही ते तुमचं करिक्युलम प्लॅन करा. डेव्हलपमेंट ऑफ फिजिकल अँड मेंटल ॲबिलिटीज पण झाल्या पाहिजे चिल्ड्रनच्या. शक्यतो चाइल्डच्या मदर टंगमध्येच तुम्ही शिकवा. मीडियम ऑफ टीचिंग शुड बी चाइल्ड्स मदर टंग असं सांगितलेलं आहे. सेक्शन 30मध्ये सांगितलं आहे एक्झामिनेशन अँड कम्प्लिशन सर्टिफिकेट. ठीक आहे. एक्झामिनेशन अँड कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे मार्कशीट तुम्ही त्याला दिली पाहिजे दरवर्षी. ती मार्कशीटचं कसं असलं पाहिजे बेस ते तुम्ही पहा. आणि तो वर्ग उत्तीर्ण झाल्यावर त्याला काहीतरी दिलं पाहिजे सर्टिफिकेट की तू 5वी पास झाला, आता 6वीत गेला आहे. ठीक आहे.
सेक्शन 31 पुन्हा आता चॅप्टर नवीन सुरू झाला, चॅप्टर 6. चॅप्टर 6चं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ चिल्ड्रन. तर त्यात सेक्शन 31मध्ये काय सांगते की एक नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट असलं पाहिजे. नॅशनल कमिशन, ठीक आहे, फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट 2005. आणि स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट 2005 ॲक्टनुसार. ठीक आहे. हे दोन कमिशन, नॅशनल लेवल नॅशनल कमिशन, स्टेट लेवल स्टेट कमिशन. स्टेट कमिशन बघणार, नॅशनल शाळा सेंट्रलच्या शाळा नॅशनल कमिशन बघणार. म्हणजे यातल्या मुलांच्या काही तक्रारी असतील किंवा मुलांचं क्वालिटी किंवा मुलांचं कसं चालू आहे शिक्षण वगैरे, ह्या गोष्टी नॅशनल कमिशन किंवा मुलांचे जे हक्क आहेत, राईट्स, ते व्हायलेट नाही झाले पाहिजे ना. तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स आणि स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. हे झालं सेक्शन 31. आता शेवटचे 6 राहिले आणि मला पण घाई आहे, व्हिडिओ लंबा झाला म्हणून. आता आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी बघितल्या. एवढं कठीण नाही आहे, तुम्ही जेव्हा वाचणार आता हा ॲक्ट स्वतःहून ते तुम्हाला कळून जातील पटापट. सेक्शन 32 काय सांगते, रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस. म्हणजे इथं विद्यार्थ्यांच्या तक्रारी, पालकांच्या तक्रारी आणि शाळेच्या टीचर लोकांच्या तक्रारी याचं निवारण झालं पाहिजे. सेक्शन 33 काय आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. कॉन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. ठीक आहे. यात 15पेक्षा जास्त मेंबर नको, म्हणजे बिलो 15 किंवा अप टू 15 मेंबर असले पाहिजे या काउन्सिलमध्ये. कॉन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलमध्ये 15 अप टू 15 मेंबर असले पाहिजे. तर काय करणार हे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, हे काय करणार नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, हे शाळेला सांगतील की तुमच्या शाळेमध्ये इफेक्टिव्ह टीचिंग झाली पाहिजे, तर तुम्ही काय काय इम्प्लिमेंट केलं पाहिजे. ठीक आहे. शाळेमध्ये कुठले कोर्स घेतले पाहिजे, एलिमेंटरी एज्युकेशन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये झाली, म्हणजे प्रॅक्टिकल एज्युकेशन तुम्ही कसं दिलं पाहिजे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मुलांना कसं दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगते नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. सेक्शन 34 सेम आहे, स्टेट ॲडवायझरी काउन्सिल. मग स्टेट 34 काय सांगते, कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट ॲडवायझरी काउन्सिल. म्हणजे जे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलचं काम आहे सेंट्रलच्या शाळेत, तसं स्टेट ॲडवायझरी काउन्सिलचं काम आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या शाळेत. ठीक आहे. सेक्शन 34 झाला. आता सेक्शन 35 म्हणजे हे चॅप्टर संपला. आता चॅप्टर नवीन आहे, चॅप्टर 7. याचं नाव आहे मिसलेनियस. त्यामध्ये सेक्शन 35चं नाव आहे पॉवर टू इश्यू डायरेक्शन. पॉवर टू इश्यू डायरेक्शन्स म्हणजे काय माहिती काय, जर एखाद्या लोकल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला किंवा लोकल ऑथॉरिटीला जर काही सांगायचं असेल की तुम्ही असं करा शाळेत तसं करा, तर हे फक्त सेंट्रलला पॉवर आहेत. ठीक आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट मे इशू सच गाईडलाईन्स टू अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ठीक आहे. फॉर द पर्पज ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ धिस ॲक्ट. ठीक आहे. जर एखादी गव्हर्नमेंट ही शाळाच स्थापन नसेल करत किंवा एखादी लोकल ऑथॉरिटी त्याच्या एरियामध्ये शाळाच नाही आणि तरी ते इस्टॅब्लिश नसेल करत, मग सेंट्रल त्याला सांगणार की तुम्ही ते इम्प्लिमेंट करा हा ॲक्ट आणि इथं शाळा स्थापन करा. कारण की 6 ते 14 वयोगटातील मुलांचं शिक्षणाचा हक्कापासून वंचित राहिले नाही पाहिजे. सेक्शन 36 प्रिव्हियस सँक्शन फॉर प्रॉसिक्युशन. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. प्रिव्हियस सँक्शन्स फॉर प्रॉसिक्युशन म्हणजे काय सांगितलं माहिती काय, की कुठल्याच नो प्रॉसिक्युशन ऑफ ऑफेन्सेस पनिशेबल अंडर सबसेक्शन. म्हणजे शाळेतल्या कुठल्याच ऑफिसरवर किंवा शाळेतल्या कुठल्या पण स्टाफवर कोणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला किंवा काही दाखल केलं तर सगळ्यात पहिले स्टेट गव्हर्नमेंटच त्याचं निवारण करणार. तुम्ही डायरेक्ट कोर्टात जाऊ नका किंवा डायरेक्ट कोर्टात त्या जाता येणार नाही. पहिले तुम्हाला शाळेत कंप्लेंट करावं लागेल, मगच कोर्टात जातील. या अशा गोष्टी यात दिलेल्या आहे. तुम्ही एकदा इन डिटेल तो वाचूनच घ्या. सेक्शन 37 मी जे इम्पॉर्टंट आहे सेक्शन मी तुम्हाला चांगले एक्सप्लेन केलेले आहेत इन डिटेल, आणि जेवढे इम्पॉर्टंट नाही आहे ते वरच्यावर आपण सांगत आहोत. प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेकन इन गुड फेथ म्हणजे काय होते,
स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊ शकत नाही जर एखादं शाळेत लागू केलं आहे एखादी नवीन गोष्ट, पण त्याचं इंटेन्शन प्युअर असेल तर. आता समजा एखाद्या शाळेत योगा कंपल्सरी केला, तर मग ते गव्हर्नमेंटचं मागचं इंटेन्शन प्युअर होतं, पण काही लोकांना योगापासून अडचण आहे, मग लोक त्याच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही, शाळेच्या अगेन्स्ट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा कोणत्याही कमिशनच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊ शकणार नाही. ठीक आहे, जर ती ॲक्शन गुड फेथमध्ये गव्हर्नमेंटने केलं असेल तर. म्हणून इथे लिहिलं आहे प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेकन इन गुड फेथ. म्हणजे इथं प्रोटेक्शन मिळत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, तर शाळेला सगळ्यांना प्रोटेक्शन देत आहे. जर तुम्ही गुड फेथमध्ये एखादं काही अप्लाय केलं असेल शाळेत आणि लोकांना त्याची अडचण आली असेल तरी ते कोर्टात जाऊ शकणार नाही. सेक्शन 38 पॉवर ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट टू मेक रूल्स. हां, शाळेसाठी काही रूल्स तयार करू शकते तिथलचे गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट किंवा मग लोकल ऑथॉरिटी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणून तिथे लिहिले पॉवर ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट टू मेक रूल्स. काही पण तुम्ही रूल्स बनवू शकता, शाळेच्या टायमिंगमध्ये चेंजेस, शनिवारी सुट्टी द्यायची का गुरुवारी सुट्टी द्यायची, ह्या गोष्टी. ठीक आहे. लास्ट सेक्शन 39 लास्ट काय सांगते की 39 पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू रिमूव्ह डिफिकल्टीज. म्हणजे काय पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू रिमूव्ह डिफिकल्टीज म्हणजे काय, हा ॲक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी जर काही अडथळे येत असतील तर मग सेंट्रल गव्हर्नमेंट एखादं नोटिफिकेशन काढीन आणि तो अडथळा दूर करेल. म्हणून ते लिहिले पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू रिमूव्ह डिफिकल्टीज. म्हणजे एखाद्या एरियात तिथलचं काही प्रॉब्लेममुळे तिथलची लोकल ऑथॉरिटी शाळा स्थापन नाही करत आहे, मग सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्शन देईल त्याला, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे ती पॉवर आहे की अशा अडचणीच्या वेळेस ती अडचण कशी दूर करायची. पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू रिमूव्ह डिफिकल्टीज टू इम्प्लिमेंट दिस ॲक्ट इन इंडिया. ठीक आहे, तर ठीक आहे, 1 घंटा 40 मिनटाचं ऑलरेडी झालं आहे. थोडं 2 मिनटं आपण बोलू आणि हा व्हिडिओ मी स्टॉप करतो. तर आपण आता एक्झॅक्टली काय बघितलं तुम्हाला ते सगळं आता मी रिवाईज करणार आहे, कारण की डबल लंबा वेळ होणार. पण आपला जो सिलेबस आहे ना त्यातला आपण हा पॉईंट आता मस्त कवर केला आहे. तुम्ही फक्त आता तो PDF डाउनलोड केली आणि एकदा वाचली आणि डायरेक्ट क्वेश्चनही सॉल्व केले तरी तुम्हाला येऊन जातील. द राईट ऑफ चिल्ड्रन. आता ॲक्च्युली नाही का मी हा का घेतला आहे, कारण की हा नवीन ॲड केला आहे यावर्षी. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता बघितला, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. हा कुठल्याच पुस्तकात सध्या नाही आहे आणि सिलेबसमध्ये आपला नव्हता, नवीन होता सिलेबसमध्ये, म्हणून मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला. हा पण नवीनच आहे, द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009, म्हणून याच्यावर आपण व्हिडिओ बनवला. नेक्स्ट व्हिडिओ आपण याच्यावर बनवू द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007, कारण की हा पण नवीन आहे. तर नवीन गोष्टी ज्या ॲड होतात ना सिलेबसमध्ये त्याच्यावर जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी कव्हर करू. जुन्या ॲक्ट तुम्हाला कुठे मिळणार, पण मी सगळ्याच ॲक्टवर एक व्हिडिओ बनवणार आहे. आता या व्हिडिओमध्ये कसं अडचण असणार की तुम्हाला माझं प्रेझेंटेशन आवडणार नाही किंवा माझा आवाजाबद्दल काही तक्रार असणार, पण तुम्ही प्रेझेंटेशन, ते आवाज, साऊंडची क्लिअरिटी किंवा हँडरायटिंग या गोष्टी तुम्ही लक्ष देऊ नका. मेन काय आहे, तुम्हाला हा लॉ कळायला पाहिजे. एकदा लॉ कळाला थोडाफार तर तुम्ही जेव्हा पुस्तक वाचणार तेव्हा तुम्हाला कठीण जाणार नाही. ठीक आहे, आणि काही अडचण असले तुम्ही कमेंट करा, मी त्याचं रिप्लाय देतोच. आणि मी कधीच कुठल्या व्हिडिओमध्ये सांगत नाही की माझं चॅनलला सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉन दबा आणि हे ते. ज्याला करायचं तो करील, ज्याला नाही करायचं तो नाही करेल. मी हा व्हिडिओ काही म्हणजे माझे व्ह्यूज वाढवा म्हणून असं नाही आहे. मी स्वतः एक स्टुडंट आहे, माझं पण रिव्हिजन झाले पाहिजे आणि माझं पण प्रॅक्टिस झाली पाहिजे किंवा माझंही लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून मी हे बनवतो. ठीक आहे, तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर लाईक करत चला. आता शेवटी आलंच त्या गोष्टीवर, सबस्क्राईब करा आणि ते मी बोलणार नाही, ते तुमच्या इच्छेवर मी सोडून देतो आहे. चालेल, ठीक आहे, थँक्यू, बाय.